नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जिओग्राफीचा पार्ट चालू आहे फंडामेंटल जिओग्राफी लँडफॉर्म. त्यातला आपला व्यवस्थित पार्ट झालेला आहे. लँडफॉर्म मधला जिओमॉर्फिक प्रोसेस म्हणजे जो आपण लँडफॉर्मचा पार्ट चालू केलेला आहे त्यातला जिओमॉर्फिक प्रोसेसेस. यामध्ये काय काय होणार आहे की साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट आता लँडफॉर्म जो सुरुवातीचा पार्ट होता त्यामध्ये आपण काय बघितलं की खडक जमिनीवर आला, उत्पत्ती कशी झाली, ज्यामध्ये आपण अग्निश खडक बघितला, स्तरित खडक बघितला, रूपांतरित खडक बघितला. तर त्याच्यामध्ये आता गोष्टी कोणत्या इन्क्लूड होत जाणार आहेत की त्याच्यावर क्रिया कशाची घडणार आहेत. आता त्याच्यावर क्रिया कशाची बघणार आहे की एखादा बाहेर आलेला बेसॉल्टिक रॉक म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर एखादा दगड पडला असेल तर त्याच्यावर एखाद्या सूर्याच्या उन्हाचा असेल किंवा तुमचा ढगाळ वातावरणाचा असेल, थंडी वगैरे असेल, वाऱ्याचा असेल किंवा परत उष्णतेचा असेल, परत एखादा लावा वगैरे आला तर किंवा पाण्याचा पावसाचा वगैरे, ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कशावर होणार आहे, त्या दगडावर होणार आहे. आणि त्यानुसार त्याची निर्मिती, त्याची पुढची निर्मिती असेल ती डिपेंड होणार. म्हणजे याला आपण काय म्हणलं, जिओमॉर्फिक प्रोसेसेसमध्ये. आता हा पुढचा चॅप्टर आहे, आपण यात बघूया की कोणत्या कोणत्या घटक जे आहेत ते इन्क्लूड होतात. ह्यातला पहिला जो प्रश्न होता तर तो काय कशा रिलेटेडचा होता की इंडोजेनिक फोर्सेसेस, अंतरशक्तीचा उगम आणि पृथ्वीच्या भूगर्भातून. पहिल्यांदाच घेण्यामागे रिझन काय की हा प्रश्न आता आयोगानं विचारलेला आहे. तर यामध्ये नेमकं काय म्हणायचं होतं त्यांना, कोणत्या गोष्टीकडे आहे त्यांचं फोकस. अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती होऊन ज्वालामुखी किंवा भूकंपासारख्या घटनातून होतो. अंतर्गत शक्तीचा आपण बघणार आहोत पुढं. इंडोजेनिक फोर्सेसेस काय आहेत, अंतर्जनिक फोर्सेस आणि एक्झोजेनिक फोर्सेस. आणि एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये काय सांगितलं की बाह्य स्रोतातून जसं की सूर्य असेल, भूपृष्ठाची झीज असेल, नदीद्वारे, वारे आणि बाह्य कारके यांच्यामुळे फरक पडतो. तर ह्यातला हा जो पार्ट होता हा आपण बघितला इंडोजेनिक फोर्सेस कोणते कोणते ते. आणि आता बघताना आपण एक्झोजेनिक म्हणजे जे बाह्य शक्तीचा आहे ते भूरूपांच्यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात. ज्वालामुखी, भूकंप वगैरे आपण पार्ट बघितला होता, तो कशामध्ये आला, अंतर्गत शक्तीतून, कारण का ते जमिनीच्या पोटातून तुम्हाला रिॲक्शन देणार आहेत. आणि बाह्य शक्ती म्हणजे वरून, जे आपण लास्ट डायग्राममध्ये बघितलं की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या कशात बाह्य शक्तीचा इम्पॅक्ट कशावर बघणार आहे, आपल्याला दगडांवर बघायला मिळणार आहेत. तर यामध्ये बघा इंडोजेनिक फोर्सेस, अंतर्गत शक्ती आणि बाह्य शक्ती. एक्झोजेनिक फोर्सेसेस, इंडोजेनिक फोर्सेसेसमध्ये दीज आर इंटरनल फोर्सेस दॅट एक्झिस्ट डीप इनसाइड द अर्थ. यामध्ये कोणतं बघितलं आपण, अर्थक्वेक बघितला होता, नंतर तुमचा वोल्कॅनो. हे दोन गोष्टी आपल्याला कशात, ज्वालामुखी वगैरे इंडोजेनिक फोर्सेसेस मध्ये बघितलं होतं. इथं अर्थक्वेक आणि ज्वालामुखी इरप्शन बघितलं आपण. आणि एक्झोजेनिक दीज आर द एक्सटर्नल फोर्सेस दॅट ऑपरेट ॲक्ट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. यामध्ये आपण बघितलं की कोणता विंड्स असतील, रिव्हर्स असतील, ग्लॅशियर्स असतील, हिमनद्या वगैरे, याचा इम्पॅक्ट आपल्याला बाहेरून खडकांवर झालेला बघायला मिळतो. दीज फोर्सेस आर ऑल्सो नोन ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह फोर्सेस आणि दे क्रिएट रिलीफ फीचर्स ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. हे जे फोर्सेस आहेत तर ते काय करणार, तुमच्या एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्याचं काम करतात. मग भूकंप आला असेल, भूकंप जे आपण डायरेक्टली बघायला गेलं तर डिस्ट्रक्शन वगैरे बघतो, पण भूकंपामुळे अपलिफ्ट वगैरे कोणत्याही गोष्टी होऊ शकतात. कारण ज्वालामुखी असेल, ज्वालामुखीतून दिसताना काय तो लावा बाहेर येणार, त्यापासून भूरूपे तयार झालेले आपण बघायला मिळतात. त्यांना काय म्हटलं, निर्मितीची कन्स्ट्रक्टिव्ह फोर्सेस असं म्हटलं. आणि एक्झोजेनिक फोर्सेस आहेत, बाह्य फोर्सेस आहेत, त्यांना आपण डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस, ह्या दोन्ही शब्दांना अंडरलाईन करून ठेवायचं. कन्स्ट्रक्टिव्ह फोर्सेस आणि डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस. आता डिस्ट्रक्टिव्ह याला काय म्हटलं, कारण का पाऊस असेल, वारा असेल, याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं सगळ्या गोष्टींचं अपक्षरण जे म्हणतो आपण त्याला, इरोजन फॅक्टर असेल तर त्या गोष्टी झालेल्या बघायला मिळतात. वेदरिंग आणि इरोजनल ॲक्टिव्हिटीज. वेदरिंग म्हणजे तुमचं विदारक कार्य किंवा इरोजनलमध्ये तुमच्या कोणत्या आल्या ॲक्टिव्हिटीज आल्या की ह्या गोष्टी आहेत त्या तुमच्या अपक्षरणाच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यावर बघायला मिळतात. आता यातला अर्थ सरफेस इज अ बीइंग कंटिन्युअसली सब्जेक्टेड टू एक्सटर्नल फोर्सेस इंड्युस्ड बेसिकली बाय द एनर्जी सनलाईट. असं धरूया की कंटिन्युअस जर तुम्ही इंडोजेनिक फोर्सेस बघितलं तर भूकंप असेल, तुमचा भूकंप असेल किंवा ज्वालामुखी असेल तर हा पृथ्वीवर कसा होता, क्वचित प्रसंगी होतो. पण एक्झोजेनिक फोर्सेस आहेत ते कंटिन्युअसली इम्पॅक्ट तुमच्या रॉकवर करताना बघायला मिळतात. का तर आपल्याकडे ते अवेलेबल. आणि जर चेंजेस बघायला गेलं तर तुमचा इंडोजेनिक फोर्सेस क्वचित म्हणजे अर्थक्वेक झाला किती मिनिटासाठी होऊ शकते, 1, 2, 3 मिनिटासाठी, पण तो बराचसा ह्यूज चेंजेस करून जातो. पण एक्झोजेनिक जे बाह्य फोर्सेस आहेत त्यांना हजारो वर्ष लागतात त्या गोष्टी बॅलन्स करायला, कारण का ते झीज असेल किंवा डिपॉझिशन असतील, ह्या गोष्टी कशा होणार आहेत त्याच्यावर इम्पॅक्ट करताना बघायला मिळतात.
ऑफकोर्स द इंटरनल फोर्सेस आर स्टील ॲक्टिव्ह थ्रू विदिन डिफरंट इंटेन्सिटी. बघितलं आतल्या ज्या फोर्सेस आहेत त्या ॲक्टिव्ह आहेत. अर्थक्वेक असेल, वोल्कॅनो असेल, ॲक्टिव्ह आहेत, पण ज्या वेळेला येतील तर त्या वादळ घेऊनच येताना बघायला मिळतं. दॅट मीन्स द अर्थ सरफेस इज अ बीइंग कंटिन्युअसली सब्जेक्ट टू बाय एक्सटर्नल फोर्सेस ओरिजिनेटिंग विदिन द अर्थ ॲटमॉस्फिअर बाय एक्सटर्नल फोर्सेस फ्रॉम विदिन द अर्थ. आता ह्यातला महत्त्वाचा मुद्दा याला अंडरलाईन करून ठेवा. एक्सटर्नल फोर्सेस आर नोन ॲज अ एक्झोजेनिक फोर्सेस. बघितलं इंटरनल फोर्सेस नोन ॲज अ इंडोजेनिक फोर्सेस. एक्सटर्नल आणि इंटरनल. द ॲक्शन ऑफ द एक्झोजेनिक फोर्सेस रिझल्ट इन द व्हिरिंग डाऊन, डिग्रेडेशन ऑफ द रिलीफ, इलेव्हेशन्स, फिलिंग अप द ॲग्रिगेशन ऑफ द बेसिक डिप्रेशन ऑफ द अर्थ सरफेस. याला काय ह्याच्यामुळे काय झालं की यांना आपण जे एक्झोजेनिक फोर्सेस आहेत त्यांना काय म्हटलं की डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस. ज्या जी वेगवेगळ्या पद्धतीचे भूरूपे तुम्हाला पृथ्वी तलावावर दिसतील तर त्यांची झीज करण्याचं काम, त्यांचं डिग्रेडेशन करण्याचं काम कोण करणार आहे? एक्झोजेनिक फोर्सेस करणार आहेत. हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. डिग्रेडेशन आहे की वेअरिंग डाऊन द रिलीफ, व्हेरिएशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ थ्रू इरोजन इज नॉन एज अ ग्रेडेशन. जिओमॉर्फिक फोर्सेसना ज्या आहेत, जिओमॉर्फिक प्रोसेसमध्ये दोन डिवाइड केले आपण. इंडोजेनिक अंतर्गत शक्ती आणि बाह्य शक्ती. एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये अंतर्जिकमध्ये डायफ्रोजिझम आणि सडन. यामध्ये डायफ्रोजिझममध्ये काय? इपेरोजेनिक आणि ओरोजेनिक. इपेरोजेनिक म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड. इपेरोजेनिक म्हणजे कोणते येणार? अपवर्ड वरून एखादा ब्लॉक असेल, हा समजा याला आपण वर ढकलला इथूनच एवढा पार्ट, तर तो कसा होणार आहे? अशा पद्धतीनं वर जाऊ शकतो. याला काय अपवर्ड झाला, खालच्या बाजूला जर सरकला तर डाऊनवर्ड. म्हणजे आपण रिफ्ट व्हॅली वगैरे बघितल्या, ज्या खचदरी वगैरे आहेत तर त्यांना इपेरोजेनिक फोर्सेस असं म्हटलं जातं. आणि ओरोजेनिकमध्ये टेन्शन आणि कॉम्प्रेशन, म्हणजे एका बाजूला ढकलायला लागल्यात अशा पद्धतीनं, तर इपेरोजेनिक फोर्सेस आपल्याला बघायला मिळतात. मग कोणकोणत्या अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट असेल किंवा सरकण्याच्या मुवमेंटमुळे असेल तर आपल्याला टेन्शन आणि कॉम्प्रेशनमुळे ओरिजिनिक फोर्सेस. मग ह्या चार्ट काढून घ्या, पेपरमध्ये हा विचारला जाऊ शकतो. इपेरोजेनिक फोर्सेस कोणते आहेत? अपवर्ड डाऊनवर्डमध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये होतात. आणि ओरिजिनिक फोर्सेस आहेत तुमच्या त्या टेन्शन आणि कॉम्प्रेशनमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. सडनमध्ये कोणत्या आहेत? अर्थक्वेक आणि वोल्कॅनो. यांना वेळ लागतो. आता यामधला तुम्ही जर टेन्शन आणि कॉम्प्रेशन फॉर एक्झाम्पल जर विचार करायला गेला तर हिमालयाची जी निर्मिती असेल तर ती कशी कॉम्प्रेशन पद्धतीने झाली त्याला आपण ओरिजिनिकमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. पण तेच सडन एखादी अर्थक्वेक आणि वोल्कॅनो पद्धतीने झाला असेल तर तो कसा सडनमध्ये येणार आहे? त्याचा वोल्कॅनो आणि अर्थक्वेक आता भूजचा असेल किंवा तुमचा उत्तराखंडमध्ये वगैरे होणार आहेत, हे कसे इन्स्टंट लगेच तेवढ्यापुरतं होणार आणि संपून जाणार आहे विषय. पण यांना कशाला? कॉम्प्रेशनवाला. आता कॉम्प्रेशनवाला कुठला? ओरिजिनिक फोर्स आहे. हिमालयाची निर्मिती कशी बऱ्याच वर्षापासून चालू आहे, पण त्याची उंची वाढताना बघायला मिळते का? हा, तर ही कशी आहे? थोडीशी सडनमध्ये येत नाही. डायफ्रोमिझममध्ये तो मुद्दा येतो. एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये वेदरिंग आणि इरोजन हे दोन गोष्टी येतात. वेदरिंगमध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल हे आपण तीन गोष्टी पुढे बघणार आहोत. आणि इरोजनमध्ये आईस, नंतर इरोजन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये अपक्षरण असं म्हणतो. अपक्षरणमध्ये आईस, रिव्हर वॉटर, सी विंड आणि अंडरग्राउंड वॉटर याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. आता थोडं घेत जाऊया आपण. बाकीचा पार्ट याच्यामध्ये ऑलमोस्ट कव्हर झालेलं आहे. याच्यात असं वेगळं असं काही जास्त नाही आहे. डायग्राम काढून घेतली की तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. इंडोजेनिक फोर्सेसेस अंतर्गत शक्तीमध्ये कोणत्या कोणत्या घटक येतात? आपण सुरुवातीच्या डायग्राममध्ये बघितलं होतं की हे जे कन्व्हेन्शनल सेल आहे की कोणता मॅन्टल जो पृथ्वीचं प्रावरण आहे तर त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनोस्फिअर आहे. तिथलं जे मॅग्मा आहे तर त्याच्यामध्ये गरम आणि थंड म्हणजे जसं थर्मल इफेक्ट आहे त्याच्यामध्ये बघितलं होतं. दोन इफेक्टमुळे हे सेल्स तयार होतात, कन्व्हेक्शन सेल तयार होतात. कोणतं? एक रेडिओ गोष्ट आणि दुसरी थर्मल म्हणजे औष्णिक गोष्टीमध्ये जसं पाण्याचं खालून पाण्याला आपण आग दिल्यानंतर गरम झालेलं पाणी वरती जातं आणि थंड पाणी खाली येतं. तसंच इथं दिले बघा हॉट आणि कोल्ड. कोल्ड पाणी असेल ते तुमचं कोल्ड लावा असेल तो खाली येईल आणि हॉट लावा वरच्या बाजूला जाईल आणि त्यापासून कन्व्हेक्शन तयार होतं. आणि ह्या ज्या गोष्टी होते याला आपण डायव्हर्जन प्लेट वगैरे बाहेर जाणाऱ्या प्लेट असं म्हटलं होतं. तर हे काय झालं? कशाला इम्पॅक्ट करणार आहे? इंडोजेनिक फोर्सेस. कारण का ही जी ताकद आहे सगळी तुमची कन्व्हेक्शन सेलमुळे तयार झालेली, आपण प्लेट टेक्टॉनिकमध्ये बघितलं होतं की बाहेर जाणारी ताकद असेल तर ती कोण इम्पॅक्ट करणार होतं? तुमचं इंडोजेनिक फोर्सेस इम्पॅक्ट करणार होत्या. आता इंडोजेनिक फोर्सेसमध्ये तुमचा स्प्रिंग टाईड वगैरे म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल पूल वगैरे तो पण इम्पॅक्ट करणार आहे. अर्थ रोटेशन असेल ते पण इम्पॅक्ट करणार आहे. कारण का फिरल्यानंतर ना पृथ्वी जी गोल गोल फिरते स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे तर त्याचा पण इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल. नंतर बघा एनर्जी इमेंटिंग फ्रॉम द अर्थ इज मेन फोर्स बिहाइंड द इंडोजेनिक फोर्सेसेस.
दिस एनर्जी इज मोस्टली जनरेटेड बाय द रेडिओ ॲक्टिव्हिटी आपण बघितलं, आणि रोटेशनल फोर्स अँड टायडल फ्रिक्शन अँड द प्रीमॉडियल हीट फ्रॉम द ओरिजिन ऑफ द अर्थ. आता ही प्रीमॉडियल हीट आहे इथली, म्हणजे प्रीमॉडियल म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीच्या जन्माच्या वेळेला जी हीट असेल तर त्याला आपण प्रीमॉडियल हीट म्हणलं. रेडिओ ॲक्टिव्ह बघितली, ह्या रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा तुमच्या थर्मल इफेक्ट असेल. रोटेशनल ऑफ द अर्थ हा पार्ट आला, रोटेशन ऑफ द अर्थ, आणि दुसरा टायडल फ्रिक्शन ज्या असतील तर तो एक गोष्ट आली तर टायडल फ्रिक्शन वगैरे. दिस एनर्जी इज ड्यू टू द जिओथर्मल ग्रेडियंट अँड द हीट फ्लो विदिन इंड्यूस इन डायफ्रोमिझम. आता हा बघितला आपण की जिओथर्मल इफेक्ट असेल आणि त्यापासून कन्व्हेक्शन सेल तयार झालेले आहेत आणि आपल्याला ते डायव्हर्जन ऑफ द प्लेट किंवा तुमचं कॉन्व्हर्जन ऑफ द प्लेट आपल्याला बघायला मिळतं. अँड वोल्कॅनिझम इन द लिथोस्फियर. ठीक आहे. ड्यू टू द व्हेरिएशन इन द जिओथर्मल ग्रेडियंट अँड द हीट फ्लो विदिन द crustal thickness and the strength of the action, endogenic forces are not uniform and hence tectonically controlled. Originally crustal surface is uneven. हा जो आहे तर हे कसं आहे की जिओथर्मल एनर्जी त्याचं जे डिफरन्सेस आहेत तर सगळ्या ठिकाणी सारखे आहेत का नाही, तर त्यामुळे ह्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा प्लेटच्या जे मुवमेंट वगैरे आहेत हे तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळतात. डिझास्ट्रॉफिझम म्हणजे एखादी आपत्तीच्या घटना कधी कधी घडू शकतात. तर इंडोजेनिक फोर्सेसमुळं आपण बघितलं होतं की आपत्तिजनिक गोष्टी घडू शकतात. तर यामध्ये इपिरोजेनिक फोर्सेस, ओरिजेनिक फोर्सेस आपण बघितलं होतं, डायग्राममध्ये काढून ठेवलं होतं. सिम्पली डायग्राममध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी इन्क्लूड झाल्या होत्या. तर ओरिजेनिक फोर्सेसमध्ये बघितलं होतं प्रोसेस इन्व्हॉल्विंग द माउंटन बिल्डिंग थ्रू द सिव्हिअर फोल्डिंग अँड द अफेक्टिंग द लॉंग अँड द नॅरो बेल्ट्स ऑफ द अर्थ क्रस्ट. म्हणजे ह्यात आपण ओरिजेनिकमध्ये कोणत्या बघितल्या होत्या, स्ट्रेच म्हणजे कॉम्प्रेशन आणि टेन्शनवाल्या गोष्टी बघितल्या होत्या. तर तो ओरिजेनिक फोर्सेसमध्ये बघा की ह्यात कॉम्प्रेशन इथं व्हायला लागले ह्या गोष्टी, आणि इपिरोजेनिकमध्ये अप आणि डाऊन. इपिरोजेनिकमध्ये आपण बघितलं होतं अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट होत होती, आणि तुमच्या ओरिजेनिकमध्ये तुमच्या कॉम्प्रेशनल आणि टेन्शनल गोष्टी होत होत्या. आता यातला आपण माउंटन रेंज ही जर बघितली तर हिमालयन माउंटन रेंज आपण कन्सिडर करा. दोन प्लेट एकीकडे काय कॉम्प्रेशनमध्ये या लागलेलेच आणि त्याच्यापासून हिमालयाची निर्मिती होताना बघायला मिळतं. तर याला काय म्हटलं आपण, ओरोजेनिक. ही नावं ॲज इट इज पाठ करा कारण का मराठीमध्ये थोडीशी डिफिकल्ट होत जातात. इपिरोजेनिक पण हा शब्द तसाच पाठ करा, अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट. याच्यामध्ये आपण खसदरी ज्या तापी नदी जशी नर्मदा असेल तुमची, तर यामध्ये हा ब्लॉक आहे तो वरच्या बाजूला निघाला सरकत आणि हा ब्लॉक खालच्या बाजूला जाताना, मग ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंटला आपण काय म्हणलं, इपिरोजेनिक फोर्सेस म्हटलेलं आहोत. इपिरोजेनिक फोर्सेस इन्व्हॉल्विंग द अपलिफ्ट आणि व्रॅपिंग ऑफ द लार्ज पार्ट ऑफ द अर्थ क्रस्ट. आणि नंतर तिसरा कुठला, अर्थक्वेक. हा अर्थक्वेकचा पार्ट आला. इन्व्हॉल्विंग द लोकल रिलेटिव्हिटी मायनर मुवमेंट असेल काय असेल ती, आणि प्लेट टेक्टॉनिक इन्व्हॉल्विंग द हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ द क्रस्टल प्लेट. ह्या ज्या प्लेट्स आहेत यामध्ये आपण डायव्हर्जन कॉन्व्हर्जनचा हा पार्ट व्यवस्थितरित्या बघितला होता. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण हा पार्ट बऱ्याचसा कव्हर करून घेतलेला आहे. पुढे ओरिजिनी इज अ माउंटन बिल्डिंग प्रोसेस. याला अंडरलाईन करून ठेवा, हा पेपरला डेफिनेटली विचारण्याचे चान्सेस आहेत. ओरिजिनी इज अ माउंटन बिल्डिंग प्रोसेस वेअर ॲज द इपिरोजेनी इज अ कॉन्टिनेंटल बिल्डिंग प्रोसेस. हा पेपरला विचारला जाऊ शकतो. इपिरोजेनिक, ओरिजिनी आणि इपिरोजेनी. ओरिजिन कशासाठी, माउंटन बिल्डिंग प्रोसेस आहे, आणि इपिरोजेनी कॉन्टिनेंटल बिल्डिंग प्रोसेस. ओरिजिनीमध्ये आपण बघितलं की इथं तुमचा माउंटन बिल्डिंग व्हायला लागल्यात आणि तुमचा इपिरोजेनोमध्ये तुमचे कॉन्टिनेंटल बिल्डिंगची प्रोसेस बघायला मिळते. हा दोन्हीमधला डिफरन्स आहे. नंतरनं थ्रू प्रोसेस ऑफ द ओरिजिनी, इपिरोजेनी, अर्थक्वेक्स अँड द प्लेट टेक्टोनिक देअर कॅन बी फॉल्टिंग अँड फ्रॅक्चरिंग. ओके, ठीक आहे. ऑल दिस प्रोसेस कॉज प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर चेंजिंग विच इन टर्म्स इंड्यूस इन द मेटामॉर्फिक रॉक. ह्या सगळ्या गोष्टी कशा लीड होणार आहेत तुमच्या मेटामॉर्फिक रॉकला. मेटामॉर्फिक रॉकला आपण बघितलं होतं पीव्हीटीचा इम्पॅक्ट होतो, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा इम्पॅक्ट होतो, आपण तो आता बघितलेला आहे. इपिरोजेनी, ओरिजिनी इज अ साइट्स अँड डिफरन्स. ओके, वोल्कॅनिझम आपण सगळ्या डिटेलमध्ये बघितलेला आहे, त्यात काय जास्त बघण्याची गरज नाही. तर बेसिक डिफरन्स ओरिजिनिक आणि इपिरोजेनिक. हॉरिझॉन्टल मुवमेंट बघितलं ओरिजिनीमध्ये काय होत होतं, टेन्शनल गोष्टी होत होत्या. कॉम्प्रेशन ओरिजिनीमध्ये टेन्शनल गोष्टी एकतर बाहेरच्या बाजूला निघालेत नाहीतर आतल्या बाजूला यायला लागले, टेन्शन किंवा कॉम्प्रेशन होत आहे तुमचं. व्हर्टिकल मुवमेंटमध्ये अपवर्ड किंवा तुमची डाऊनवर्ड मुवमेंट होताना इपिरोजेनमध्ये बघायला मिळते. ओरिजिनीमध्ये इन्व्हॉल्ड इन द प्लेट टेक्टॉनिक आणि याच्यात अपलिफ्टमेंटमध्ये वगैरे बघायला मिळतात. ओरिजिनी फोल्ड माउंटन जे की बघितलं आपण कशा, हिमालय असेल, ॲल्प्स असेल, ह्या गोष्टी आपल्याला
कोल्ड माउंटनसाठी इपेरोजेनी कामाला येते. आणि नंतर ब्लॉक माउंटन जे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला इपेरोजेनी. ओरिजिनी मीन्स द माउंटन बिल्डिंग, याला अंडरलाईन करून ठेवायचं. आणि इपेरिजिनो म्हणजे कॉन्टिनेंटल बिल्डिंग, कॉन्टिनेंट बिल्डिंगसाठी भूखंड तयार करण्यासाठी इपेरिजिनोचा उपयोग होतो. टेन्शनल आणि कॉम्प्रेशनल बघितलं, या टेन्शनल आणि तुमच्या कॉम्प्रेशनल गोष्टी आहेत. अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंटमध्ये तुमचा कोण येणार, इपेरिजिनो येणार आहे. ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कशावर होतो, PVTवर झालेला बघतो. आणि PVTमुळे आपल्याला काय मिळणार, मेटामॉर्फिक रॉक बघायला मिळणार आहे. ही डायग्राम काढून घ्या. याच्यावरचा जो डिफरन्स आहे तो एकदा क्लिअर झाला, ओरिजिनिक काय असतात फोर्सेस, इपेरोजेनिक फोर्सेस काय असतात, एकदा क्लिअर झाले की त्या अजिबात विसरत नाहीत, त्या पटकन लक्षात येऊन जातील. पुढे एक्झोजेनिक फोर्सेस. एक्झोजेनिक फोर्सेस derive their energy from the atmosphere and determined by the ultimate energy from the sun and also gradient created by the tectonic forces. आता इपेरोजेनिक फोर्सेसमध्ये कोणत्या कोणत्या घटक येतात बघा, की वेदरिंग, विदारक कार्य जे असतील वेदरिंगचा, तर वेदरिंगचे टाईप्स वगैरे आपण बघणार आहेत. सगळ्या मेकॅनिकल असतील, फिजिकल असतील, किंवा तुमच्या बायोलॉजिकल वेदरिंगचे प्रकार आहेत ते. आणि तुमचा डिपॉझिशन काय, निक्षेपण, ज्याला आपण मराठीत म्हणतो, निक्षेपणाचे कार्य कोणत्या कोणत्या गोष्टीनं होणार आहे ते. आणि इरोजन अँड द ट्रान्सपोर्टेशन. आता इथं वेदरिंग झालं, या 3 गोष्टी 1, 2, 3 मध्ये जाणार आहे. तुमचा पहिला वेदरिंगमध्ये विदारक कार्य, त्यामध्ये तुम्हाला जो मूळ खडक आहे त्याला वेगळं करायचं, म्हणजे त्याचा ठिसूळ करायचं काम कशामध्ये होणार आहे, वेदरिंग. आणि त्यांना वेदरिंग झाल्यानंतरनं, विदारक कार्य झाल्यानंतरनं अपक्षरणाचं काम, त्याला झीज करायचं काम कोण करणार आहे, इरोजन प्रक्रिया. त्यातला ट्रान्सपोर्टेशन, त्याचं वाहन करणार आहे. वाहन केल्यानंतरनं ते डिपॉझिशन, कुठं निक्षेपण करायचं काम काय करणार कोण, ती ॲक्टिव्हिटी. मग जी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असतील, मग तो कोणताही जैविक घटक असेल किंवा अजैविक घटक असेल, तर तो डिपॉझिशनचं काम करणार आहे, निक्षेपणाचं कार्य करणार आहे. ही झाली काय एरोजेनिक फोर्सेस. एक्झोजेनिक फोर्सेस, एक्झोजेनिक म्हणजे बाह्य फोर्सेस कोणत्या कोणत्या इम्पॅक्ट करणार आहेत त्या. तर त्यात आपण कोणत्या कोणत्या, हायड्रोस्फिअर पाण्याचा इम्पॅक्ट असेल त्याच्यावर, नंतरनं तुमचा बायोस्फिअर जीवावरून एखादं इम्पॅक्ट करणार आहे, नंतर ॲटमॉस्फिअर वातावरण पण आलं, आणि जिओस्फिअर एखाद्या जमिनीवरची घटक पण तुम्हाला एक्झोजेनिक फोर्सेस म्हणून युटिलाइज केल्या जाऊ शकतात. पुढे आता यामध्ये डेन्युटेशनल प्रोसेसेस अँड देअर ड्रायव्हिंग फोर्सेस. आता बेसिक माहिती आहे फक्त, बाकीचं काही जास्त बघण्याची गरज नाही. यातला फक्त प्रोसेस. आता वेदरिंग, ज्याला विदारक कार्य म्हणतात, याला ड्रायव्हिंग फोर्सेस, म्हणजे त्याला चेंजेस करण्यासाठी ड्रायव्हिंग फोर्सेस कोण आहे, कोण हँडल करणार आहे, त्याला कंट्रोल करायचं काम कोण करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आता वेदरिंगमध्ये कोणतं विदारक कार्य झालं, जर ती झीज किंवा त्याला एनर्जी कुठून मिळणार आहे, तर त्याला गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये मिळणार आहे. नंतर मोलिक्युलर स्ट्रेस अँड द केमिकल ॲक्शन. या वेदरिंगमध्ये आपण ह्या 3-4 गोष्टी आहेत, फिजिकल वेदरिंग असेल, तुमचं बायोलॉजिकल वेदरिंग असेल, किंवा रासायनिक केमिकल वेदरिंगमध्ये आपण ह्या गोष्टी इन्क्लूड करणार आहेत. नंतर मास मुवमेंट आणि इरोजन अँड ट्रान्सपोर्टेशन. मग यामध्ये मास मुवमेंटसाठी कोण इम्पॅक्ट करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण शक्ती. मास मुवमेंटमध्ये काय येणार आहे, तुमचा एखादा भूस्खलन व्हायला लागला असेल, किंवा वरून एखादा दगड पडायला, त्याला कशाचा इम्पॅक्ट असतो, दरड कोसळत असेल तर त्याला इम्पॅक्ट कशाचा बघायला मिळणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इम्पॅक्ट बघायला मिळणार आहे. इरोजन अँड ट्रान्सपोर्टेशनमध्ये कायनेटिक एनर्जी, काय गतिज ऊर्जा आपण त्याला म्हणतो, की एखाद्या गोष्टीचं इरोजन झालेलं आहे, अपक्षरण झाले असेल, तर त्याला ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करणार आहे, तुमची कायनेटिक एनर्जी करणार आहे, गतिज ऊर्जा करणार आहे. पुढे पेपरला आलेले प्रश्न बघा, सिंपलमध्ये काय काय विचारले. विच ऑफ द फॉलोइंग इज अ इंडोजेनिक, जो पृथ्वीच्या भूकवचात घडण्यापैकी अंतर्गत शक्ती कोणती आहे. बघितलं, वारा तुमचे एक्झोजेनिकमध्ये येते, नदी तुमची बाहेरून अपक्षरण करण्याचं काम करणार आहे, हिमनदी पण तुमचं बाहेरून एक्झोजेनिक फोर्सेस. आतून शक्ती कोणती आहे, भूकंप. सरळ उत्तर येऊन जातं. कधी कशाला आलाय, मुख्यला आलेला प्रश्न आहे, की सिंपल पद्धतीनं आपल्याला या गोष्टी इन्क्लूड करता येतात. परत राज्यसेवा मुख्य 2021ला परत रिपीट झालाय, की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर आहे. आता हे कसं आहे, बाहेरच्या पद्धतीनं पडले आहे, तर हा थोडासा तुमचा कुठं बुलढाणामध्ये लोणार सरोवर आहे, हे माहीत पण आहे. पुढे विच ऑफ द फॉलोइंग रिलीफ फीचर नॉट अफेक्ट द इंटरनल फोर्सेस ऑफ द अर्थ. खालीलपैकी कोणते भूरूप हे अंतर्गत शक्तीचा, म्हणजे कुठला इंटरनल फोर्सेस आलाय, इंडोजेनिक फोर्सेस. इंडोजेनिक फोर्सेस नाही आहे म्हणून सांगा, इम्पॅक्ट नाही.
तर गॅबेन बघितलं, गॅबेन, हॉर्स्ट, आता हॉर्स मगाशी आपण बघितलं होतं, आणि रिफ्ट व्हॅली, ह्या तिन्ही गोष्टी कशामध्ये येतात, तुमच्या इपेरिजोनिक फोर्सेस आहेत, ज्याला अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट असतात, ह्या इपेरिजोनिक फोर्सेस आल्या. आणि रेसिड्युअल माउंटन, अवशिष्ट पर्वत, अवशिष्ट पर्वतामध्ये काय होणार आहे की तुमच्या पर्वत आहे आणि त्याला वातावरणाचा जो एक्झोजेनिक फोर्सेस कोणते कोणते आहेत की बाहेरून हवा, पाणी, वारा याचा इम्पॅक्ट होऊन काय होणार आहे, त्या पर्वताची झीज व्हायला लागते. झीज व्हायल्यानंतर त्याची उंची वगैरे कमी येणार आहे, त्याच्यावरचं स्ट्रक्चर आहे, ते दगड वगैरे त्याच्यावर इम्पॅक्ट होणार आहे. मग अशा पद्धतीचा अवशिष्ट पर्वत कुठला आहे, आपला अरवली पर्वत, ज्याला आपण रेसिड्युअल किंवा रिलिक्ट माउंटन असं म्हटलं जातं, अरवली पर्वत. मग याच्यात काय विचारलं, इंटरनल फोर्सेसचा इम्पॅक्ट होणार नाही. रेसिड्युअल माउंटन जे अवशिष्ट पर्वत आहे त्याच्यावर इम्पॅक्ट कोणाचा व्हायला लागला आहे, एक्सटर्नल. इंटरनलचा होतोय का, नाही आहे, तर याच्यावर कशावर व्हायला लागला आहे, एक्सटर्नल फोर्सेसचा इम्पॅक्ट व्हायला लागला, ज्याला आपण काय म्हणतो एक्झोजेनिक फोर्सेस, ज्याला बाह्य क्रिया असं म्हटलं जातं. त्यातला याचं उत्तर काय येणार आहे, अवशिष्ट पर्वत. परत बघा, राज्यसेवा मुख्य, सेम टॉपिकवर, लँडफॉर्मवर किती क्वेश्चन कंटिन्युअसली 1-2 प्रत्येक राज्यसेवा मेन्सला 1-2 पूर्वला पण 1-2 प्रश्न याच्यावर विचारलेले जातात. आता यामध्ये काय, डोम, घुमटाकार पठार कुठं आले, ज्वालामुखी पठार कोणता आहे, आता दक्कनचं पठार असेल, सोपानकार, गिरिपाद पठार वगैरे कोणते आहेत, तर या डोम शेप, विंध्या, नंतर स्टेप लाईक आता विंध्यामध्ये येतात, वोल्कॅनिक तुमचा डेक्कन आला, नंतर डोम शेप तुमचा छोटा नागपूर, आणि पेडमॉन्ट असेल तो शिलाँग प्लाटू वगैरे बघायला मिळतो. तर पेडमॉन्ट म्हणजे काय, हा रेग्युलर तुमचा माउंटन असेल, हा तुमचा घुमटाकार शेप झालेला असेल. पेडमॉन्ट माउंटन काय असणार आहे, याची झीज होऊन खालच्या बाजूला जे तयार झालेलं असतं प्लॅटफॉर्म वगैरे, त्याला पेडमॉन्ट असं म्हटलं जातं. झीज होऊन झालेला माउंटनला आपण पेडमॉन्ट माउंटन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पण बघा प्रकार विचारलेले आहेत. राजमहल कोणता आहे, पोपा कोणता आहे, अल्पेशियन कोणता आहे. तर अल्पेशियन आपण पुढे बघणार आहोत की अल्पेशियन हा कोणता येतो, फोल्ड माउंटन येतो. राजमहल टेकड्या तुमच्या रेसिड्युअलमध्ये आल्या तुमच्या, नंतर ब्लॅक फॉरेस्ट हा तुमचा ब्लॉक माउंटन आला, आणि पोपा तुमचा वोल्कॅनिक माउंटन आलेला बघायला मिळतो. ह्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे बेसिक. आता जरी पोपा आता वर्ल्ड जॉग्राफीचा पार्ट येतोय, तर अल्पेशियन असेल तर तो आपण बऱ्याच वेळेला बघितलं की वर्ल्ड जॉग्राफीचा जरी पार्ट असेल तरी सुद्धा घडीचा पर्वत आहे आपल्याला माहिती आहे. ब्लॅक फॉरेस्ट पण आपल्याला ठोकळा, आता राज्यसेवा पूर्वला प्रश्न आलेला आहे, आणि राजमहल टेकड्या अवशिष्ट आहेत आपल्याला माहीत आहेत. हां, फोल्ड माउंटन, घडीचे पर्वत आपण पुढे बघणार आहोत, आता फक्त आले म्हणून सांगतायत. फोल्ड माउंटन काय आहे, तर फोल्ड माउंटन काय, घडीचे पर्वत तुमचे कसे होणार आहेत, जसं की हिमालयाचे हिमालय निर्मितीची वेळेला मी सांगितलं होतं की कोणत्या पद्धतीनं हिमालय निर्मिती झाली, जे 10वीचं स्टेट बोर्ड शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं. तर लॅटरल आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ अर्थ, भूमिखंडाच्या क्षितिज समांतर हालचाली. आता आपल्याकडे कोणता आहे, घडीचा पर्वत किंवा वळीचा पर्वत, हिमालय आहे. हिमालयाला आपण बघितलं होतं की ही जी कॉन्व्हर्जन प्लेट आहेत, 2 क्षितिज समांतर प्लेट या लागलेत, हॉरिझॉन्टल प्लेट या लागलेत, आणि त्यामुळे काय व्हायला लागले की त्याच्यामधून निर्मिती झालेली बघायला मिळतात. व्हर्टिकल अर्थ मुवमेंट होते का, तर वरच्या बाजूला भूखंडांचे कसे व्हायला, क्षितिज समांतर हालचाल व्हायला लागली, आणि वरच्या बाजूला सरकत निघालेले. आता इथं 2 भूखंडाच्या एकाच दिशेला समांतर हालचाली एकाच दिशेला होतात काय, तर नाही, तर ते विरुद्ध एकाच दिशेला, एकाच दिशेला पॅरलल, ह्या एकाच दिशेला, म्हणजे आता ह्याचं डायरेक्शन घेताना त्यांनी कसं घेतलं बघा, एकाच दिशेला म्हटल्यानंतर या बाजूला व्हायला लागलेत का, ह्या बाजूला झाल्यानंतर होणार आहेत का, तर नाही आहे. तर त्या अपोजिट डायरेक्शनला झाल्यानंतर तुम्हाला वळीच्या पर्वत, म्हणजे 2 अपोजिट डायरेक्शनमध्ये प्लेट येत असतील तर येणार आहे. त्यामुळे त्याचं उत्तर ए आणि बी यायला पाहिजे. वेदरिंग, आता ही विदारक कार्य, इरोजन आणि वेदरिंग, इरोजन आणि वेदरिंग ह्या दोन्हीमध्ये फरक बघा की इरोजनला आपण काय म्हणतो, अपक्षरण म्हणतो, आणि वेदरिंगला विदारक कार्य. आता अपक्षरण म्हणजे काय, इरोजन रेफर्स टू डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलिड सच ॲज अ वॉटर, विंड, रेफर्स टू डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलिड सच ॲज वॉटर, विंड अँड द आईस वगैरे, याचं डिस्प्लेसमेंटमध्ये आपण काय म्हणणार आहे, इरोजन, अपक्षरण झालं. वेदरिंगमध्ये काय, वेदरिंग रेफर्स टू डिपॉझिशन ऑफ द सॉइल्स अँड देअर मिनरल्स अँड रॉक्स थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द अर्थ ॲटमॉस्फिअर. डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर झालं तर त्याला विदारक कार्य वेदरिंग असं म्हटलं जातं. आणि जर त्याला मीडियम मिळालं, वॉटर असेल किंवा विंड असेल, आईस असेल, तर त्याला आपण इरोजन. एखादी गोष्ट निसर्गाचा एखादी गोष्ट होत असेल, जसं की
फिजिकल वेदरिंगमध्ये डायरेक्ट टेम्परेचर आलं, गरम झालं, तो फुटला, नंतर डायरेक्ट वातावरणातलं मॉइश्चर आलं, त्याचा इम्पॅक्ट झाला असेल. बायोलॉजिकल वेदरिंगमध्ये वनस्पती आल्या तर त्याचा इम्पॅक्ट झाला असेल. तर ह्या गोष्टी कशा वेदरिंगमध्ये इन्क्लूड. इरोजनमध्ये काय होणार आहे, त्याला बॅकअप, त्याला एक कोणतरी मीडियम मिळणार आहे, जसं की एखादं वॉटर असेल, पाणी असेल, तुमचे हवा असेल किंवा तुमचे आईस असेल, बर्फ असेल, तर एक काय तर मीडियम मिळणार आहे अपक्षरणासाठी. तर त्याला काय म्हटलं जातं, इरोजन असं म्हटलं जातं. आणि दुसरा पार्ट येतो तो वेदरिंगचा पार्ट बघितला जातो. आता यात वेदरिंग इज अन ॲक्शन एलिमेंट ऑफ द वेदर अँड द क्लायमेट ओव्हर द अर्थ मटेरियल. याला अंडरलाईन करून ठेवायचं. वेदरिंगची डेफिनेशन ही सगळ्यात महत्त्वाची आहे. वेदरिंग म्हणजे काय, विदारक कार्यांची. Defined as a mechanical disintegration and the chemical decomposition of the rocks through action of the various element of the weather and climate. ह्या दोन शब्दाचं महत्त्वाचं आहे, कारण इरोजन आणि वेदरिंगमध्ये हाच डिफरन्स राहतो की इरोजनला तुम्हाला एखादा मीडियम लागणार आहे आणि वेदरिंगला लागणार आहे का नाही लागणार. तर तुम्हाला इम्पॅक्ट कशाचा राहतो, तर फक्त वातावरणातल्या घटकांचा. क्लायमेट असेल, क्लायमेटमध्ये तुमचा हवा असेल, पाणी असेल, ह्या हवा आणि पाणी नाही सॉरी तुमचं ऊन असेल किंवा तुमचं बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात. ॲज व्हेरी लिटर ऑर द नो मोशन ऑफ द मटेरियल्स टेक प्लेस इन द वेदरिंग, इट इज कॉल्ड एज द इन सिटू प्रोसेस. हे तुम्हाला माहीत आहे, काय नवीन नाही आहे. आता वेदरिंगचे 3 टाईप पडल्यात विदारक कार्यांचे, केमिकल, फिजिकल आणि द मेकॅनिकल. केमिकलमध्ये काय होणार आहे, आता समुद्राच्या किनारी गेला असेल तर तिथलं जे पाणी आहे तर ते कसं आहे, सॉल्टी वॉटरमध्ये बघायला मिळतं. सॉल्टी वॉटरमुळे काय होणार आहे, तिथल्या दगडांवर त्या पद्धतीचं केमिकल ॲक्शन झालेलं बघायला मिळतात. मग अशा पद्धतीचं रॉक तुम्हाला कुठे मिळणार आहे, समुद्राच्या किनारी बघायला मिळणार. तर फिजिकल वेदरिंगमध्ये काय होणार आहे की तुम्ही उन्हाच्या ठिकाणी कुठल्या वाळवंटात गेला असेल तर वाळवंटाला काय होणार आहे, फिजिकल वेदरिंगमध्ये टेम्परेचर संध्याकाळचं तुमचं एकदम कमी असतं आणि दिवसा बघायला गेलं तर टेम्परेचर एकदम जास्त असतं. मग हे कमी जास्त टेम्परेचर आहे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला डायरेक्ट कशात मिळणार आहे, त्या दगडांवर किंवा त्या खडकांवर झालेला बघायला मिळतो. आणि बायोलॉजिकल वेदरिंगमध्ये एखादी वनस्पती त्या दगडावर निर्माण झाली किंवा त्यापासून खडकाची भुगा करणे, किंवा आपण शेतीमध्ये पण बघतो की जमिनीमध्ये पिकं लावल्यानंतर त्या मातीवर किती इम्पॅक्ट होतो, त्या इम्पॅक्ट झालेल्याच गोष्टीला आपण काय म्हटलं, बायोलॉजिकल वेदरिंगमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. आता केमिकल वेदरिंग. केमिकल वेदरिंगमधले तिचे टाईप आहेत, त्याला आता आपण NCERTमध्ये बराचसा पार्ट दिलेला आहे. त्यातला फक्त आपल्याला हा महत्त्वाचा आहे की नेमकं काय म्हणलं जातं. सोल्युशन्स म्हणजे काय, कार्बोनेशन म्हणजे काय, हायड्रेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, हे 4 फक्त लिहून घ्या, वाचून घ्या आणि समजून घ्या की यामध्ये काय येणार आहे तुमचा सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, व्हेन समथिंग इज डिझॉल्व्ड इन द वॉटर अँड द ॲसिड. एखादी गोष्ट आहे, सोल्युशनमध्ये काय म्हटलं जातं, एखादी गोष्ट आहे की जी डिझॉल्व झाली जाते, त्यात विरघळली जाते. आता समजा की काय घेतलं तुम्ही, पाण्याचा ग्लास घेतला आणि त्यामध्ये तुम्ही काय टाकलं की साखर टाकली, तर ती काय व्हायला लागली, त्यामध्ये विरघळायला लागले, डिझॉल्व व्हायला लागले, तर त्याला आपण काय म्हटलं, सोल्युशन असं म्हटलं जातं. कार्बोनेशनमध्ये काय येणार आहे, रिॲक्शन ऑफ द कार्बोनेट अँड द बायकार्बोनेट विथ द मिनरल्स, त्याला कार्बोनेशन. जसं की तुम्ही काय घेतलं, पेप्सी घेतला, नाहीतर तुमचा थम्सअप घेतला नसेल तर स्प्राईट घेतला, तर ते कशात, त्यामध्ये आपण एखादा कार्बोनेटेड पदार्थ ॲड केला जातो, त्यात बुडबुडे आले जातात आणि त्याचा जो निर्माण झालेला गोष्ट आहे तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कार्बोनेशन असं म्हटलं. तर रिॲक्शन ऑफ द कार्बोनेट अँड बायकार्बोनेट विथ द मिनरल्स, तर यांना काय म्हटलं, जसं की आता सोडा असेल, निंबू सोडा वगैरे असेल, आपण नॉर्मली सोडा तयार केला जातो आणि त्यामध्ये नॉर्मली लिंबू पाणी तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण सोडा टाकला जातो, तर सोडा काय झालं, कार्बोनेटेड पदार्थ झालं. मग त्याला फसफसल्याला आलेली गोष्ट आपण बघतो की त्याच्यामध्ये कार्बोनेशन झालं असं म्हटलं जातं. आणि हायड्रेशन, हायड्रेशनमध्ये केमिकली ॲडिशन ऑफ द वॉटर, रेग्युलर वॉटर वेगळं आणि केमिकली ॲडिशन ऑफ द वॉटर, त्याला आपण काय म्हटलं, हायड्रेशन असं म्हटलं जातं. आणि ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ द मिनरल्स विथ द ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्साइड्स अँड द ऑक्साइड्स. आता ऑक्सिडेशनमध्ये आपण बघितलं की दगड वगैरे असतात, तर दगडामध्ये जर फेरस गुणधर्म असेल, लोह वगैरे असेल, तर त्याला कलर येताना किंवा त्या गोष्टी असतील तर ती रिॲक्शनची इम्पॅक्ट होऊन त्याला आपण ऑक्सिडेशन असं झालेलं म्हटलं जातं. फिजिकल, आता तो केमिकल वेदरिंगचा पार्ट बघितला, तो बराचसा NCERTमध्ये दिला आहे, फक्त तो मागचा चार्ट होता, तर त्याला फक्त रेफर करा, त्याला अंडरलाईन करून ठेवा. एवढंच पेपरला विचारलं जाऊ शकतं, त्याच्या व्यतिरिक्त जास्त काय विचारलं जाणार नाही. उगाच 2 पानं वाचण्याची काही गरज नाही आहे. पुढे फिजिकल वेदरिंग, भौतिक विदारक कार्यामध्ये कोणतं येणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तुमचा
कोणती आली? गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये तुमचा प्रेशर, लोड आणि स्ट्रेस. म्हणजे एखाद्या गोष्टीचं समजा की एक लेअर आहे, त्याच्यावर परत 2-3 लेअर पडायला लागल्या मातीच्या वगैरे, तर तुम्हाला प्रेशर क्रिएट झालं, त्यामुळं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशासाठी लागू शकते? फिजिकल वेदरिंगमध्ये. आपण त्या गोष्टी बघणार. नंतर एक्सपान्शन फोर्सेसमध्ये टेम्परेचर चेंजेस, क्रिस्टल ग्रोथ आणि ॲनिमल ॲक्टिव्हिटीज आपल्याला एक्सपान्शन फोर्सेसमध्ये बघायला मिळतं. आणि वॉटर प्रेशरमध्ये वेदरिंग आणि वेटिंग आणि ड्रायिंग ह्या गोष्टी. म्हणजे जसं की एखादं पाणी वॉटर प्रेशरमध्ये पाणी आता हे कुठं बघायला मिळतं आपल्याला? समुद्रामध्ये. किंवा तुमची विहीर असेल तर विहिरीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. वेटिंग अँड ड्राय म्हणजे ज्या वेळेला पाणी तुमचं भरलेलं असतं त्यावेळेला एक प्रेशर वेगवेगळ्या पद्धतीचं त्या खडकांवर, बाजूचं खडक आहे त्याच्यावर एक वेगळं प्रेशर असतं. नंतर तुम्ही विहिरीतलं पाणी उपसा केल्यानंतर ते प्रेशर रिलीज होतं. मग हे प्रेशर क्रिएट होणं, रिलीज होणं, प्रेशर क्रिएट होणं, रिलीज होणं, यामुळे काय होतं? त्याची झीज होणं किंवा ती विहीर पडलेली किंवा आपल्याला बघायला मिळते. बांधी विहीर नसेल तर डेफिनेटली पडलेली बघायला कशामुळे मिळते? हे वॉटर प्रेशरमुळे. एक्सपान्शन फोर्सेसमध्ये टेम्परेचर चेंजेस, जसं की आता वाळवं कुठे आहे तुम्ही एखाद्या टुंड्रा किंवा तैगा प्रदेशमध्ये असेल तर त्यामध्ये काय होणार? ज्यावेळेला बर्फ एखाद्या एरियामध्ये, आता जम्मू काश्मीरमधला घ्या सिंपल, की एखादा खडक आहे त्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट आहे, त्याचं तिथलं टेम्परेचर एकदम डाऊन झालं आणि तिथलं जर त्या पाण्याचं रूपांतर कशात झालं? बर्फात झालं. तर तुम्हाला माहिती आहे पाण्याचं रूपांतर बर्फात झाल्यानंतर बर्फाचा कसा आकार वाढलेला बघायला मिळतो. तो आकार वाढल्यानंतर काय होणार आहे? त्या खडकामधलं पाण्याचा आकार वाढल्यानंतर तो बर्फ झाल्यानंतर त्या खडकाला फोडण्याचं काम कोण करणार आहे? तो बर्फ करणार आहे. हे कशामध्ये झालं? तुमचं एक्सपान्शन फोर्सेसमध्ये झालं का? आणि त्यात काय झालं? टेम्परेचर चेंजेस. जसं की फॉर एक्झाम्पल कशाचं सांगितलं? JNK मधलं आपण सांगितलं. नंतर ॲनिमल ॲक्टिव्हिटीमध्ये एखादं घूस असेल किंवा तुमचा उंदीर असेल, साप असेल, तर त्या पण गोष्टी कशामध्ये? एक्सपान्शन फोर्सेसमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस दिल्या, एक्सपान्शन फोर्सेस झाल्या आणि वॉटर प्रेशर, ह्या तिन्ही गोष्टी आपण इथं ब्रीफली इन्क्लूड केलेल्या आहेत. अनलोडिंग आणि एक्सपान्शन. अनलोडिंग आणि एक्सपान्शनमध्ये आता इथं बघा की दिवसा इन्सोलेशन जे काय यायला लागले तुमचं सूर्याची किरणं वगैरे यायला लागले, त्यामुळे काय हा आता ग्रॅनायटिक रॉक आहे आपला बाहेरच्या बाजूचा, तर ग्रॅनायटिक रॉकला काय टेम्परेचर यायला लागले. नंतर काय होणार? संध्याकाळी इथं ग्रॅनायटिक रॉकला सूर्याची किरणं आल्यानंतर एक्सपान्शन त्याला वाढायचं काम करणार आहे. आणि ज्यावेळेला थंडी असेल कुठला, आपण हा वाळवंटातली एक कंडिशन क्रिएट करा की एक्स्ट्रीम कंडिशन असतात की वाळवंटामध्ये सकाळी दिवसा जास्त टेम्परेचर असणार आहे आणि रात्री एकदम मिनिमम टेम्परेचर बघायला मिळतं. तर यामध्ये ग्रॅनाइट काय झाला? एक्सपान्ड झाला. कधी? दिवसा. त्याची साईज वाढली आणि तुमचं संध्याकाळी काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट. कारण का त्यावेळेला टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होणार आहे? कमी होणार आहे. तर हा कंटिन्युअसली सायकल तुमची चालू राहते आणि स्ट्रेस बिल्डिंगमुळे काय होणार आहे? याचे एक लेअर आपल्याला बाहेर पडताना म्हणजे तुटताना बघायला मिळते. आता पहिली लेअर आहे, याच्यावर कशाचा इम्पॅक्ट झाला? तुमचा एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनचा इम्पॅक्ट झाला. त्याची साईज वाढली असेल किंवा तो आकुंचन पावला असेल तर त्यामुळे काय झालं? तुम्हाला यामध्ये खडक फुटलेला बघायला मिळतो. आणि तेच जर तुम्ही कुठं बघायला गेला? एक्सप्लोरेशन डोम, जे जो तुमचा कांदा असेल, तुम्ही बघितलं असेल की कांदा जसं जसं त्याची वय वाढत जाईल किंवा त्याला त्याचे दिवस वाढत जातील तसं तसं त्याची एक लेअर निघताना बघायला मिळते. तो एखाद्या पापुद्राप्रमाणे निघताना बघायला मिळतो. तर त्याला काय म्हटलं आपण? ओनियन पिलिंग वगैरे असं म्हटलं जातं. मग ही वरची लेअर आहे ती काय झाली? परत पडली. नंतर नंतर पुढची लेअर कुठली ना? नवीन. जसं कांद्याच्या बाबत होतं, एखादा जुना लेअर असेल आपण काढून टाकला तर आतला लेअर पण फ्रेशमध्ये बघायला मिळतो. थोड्या दिवसानं तो लेअर जुना होतो, त्याला आपण काढला जातो आणि तो सेकंड लेअर, थर्ड लेअर जो असेल तो आपल्याला बघायला मिळतो. तसंच याला काय? ओनियन स्किन वेदरिंग असं म्हटलं जातं. या की एक बाहेर पडताना बघायला मिळतो. द लार्ज एक्सप्लोरेशन डोम इन ग्रॅनाइट रॉक इन कोणता? आंध्र प्रदेशमधला इथं दिलेलं आहे. बाकी सगळं हे जे आहे हे पेपरला विचारलेलं आहे. यामध्ये काय आला? एक्सप्लोरेशन सीट्स रिझल्टिंग फ्रॉम द एक्सपान्शन ड्यू टू द अनलोडिंग अँड द प्रेशर रिलीज मेजर्स हंड्रेड्स और द इवन थाउजंड्स मीटर्स इन अ हॉरिझॉन्टल एक्सटेंट. द लार्ज स्मूथ राउंडेड डोम्स कॉल्ड द एक्सप्लोरेशन डोम्स. हे पेपरला विचारलेलं आहे. या 2 लाईनला अंडरलाईन करून ठेवा. एक्सप्लोरेशन म्हणजे काय? जसं कांद्याचं होतं, शब्द पण ॲज इट इज पाठ करायचे, मराठीत करण्याची काही गरज नाही, इंग्लिशमध्येच पाठ करून ठेवा. हां, ह्याला काय इंग्लिशमध्ये शब्द वापरला आहे? अपपर्णन. तो एकदम डिफिकल्टमध्ये जातो. एक्सप्लोरेशन हा शब्द व्यवस्थित आहे. आणि याच्यामध्ये काय प्रकारचे म्हणजे यांनी कुठल्या विच टाईप ऑफ वेदरिंग
प्रोसेस इज रिलेटेड टू एक्सप्लॉयशन. तर यामध्ये आपण बघितलं होतं बायोटिक होती का, कुठल्या जनावरांची ॲक्टिव्हिटी होती, केमिकल कुठलं सोल्युशन कार्बोनेशन झालं होतं का नाही, बायोकेमिकल होती का नाही, तर फिजिकल वेदरिंग हे फक्त आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. राज्यसेवा मुख्य 2021ला हा प्रश्न विचारलेला आहे. टेम्परेचर चेंजेस अँड द एक्सपान्शन हे वाळवंटातलं बघितलं आपण. ह्याला दिवसा तुमचं काय होणार आहे, टेम्परेचर वाढलं इथं संध्याकाळी एकदम कमी झालं असेल तर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, ह्या सॉरी हे वेगळं आहे. सकाळच्या PM सकाळच्या वेळेला काय होणार आहे, ह्या बाजूनं तुम्हाला टेम्परेचर मॅक्सिमम बघायला मिळतं, नंतर तुमचं संध्याकाळचं या बाजूला मॅक्सिमम बघायला मिळतं. मग सकाळी इकडून टेम्परेचर झालं, इकडं थंड होता, इथं मॅक्सिमम झालं, नंतर तुम्हाला संध्याकाळी इकडच्या बाजूनं टेम्परेचर लागायला इकडं गरम झालं, इकडं थंड झालं. मग यामुळे काय होणार, हे टेम्परेचर डिफरन्स तुमचे कंटिन्युअसली चालू जातात, त्यामुळं इथं बरोबर तडा जाण्याचे चान्सेस जास्त असतात दगडाला. त्यामुळे काय टेम्परेचर चेंजेस अँड द एक्सपान्शन ह्या गोष्टी बघितल्या. ह्यातल्या डिओर्नल टेम्परेचर रेंज वगैरे हे ड्राय क्लायमॅट्समध्ये वाळवंटामधले आपण बघितले की वाळवंटामध्ये दिवसा टेम्परेचर जास्त असतं, संध्याकाळी कमी असतं. आणि हा जो टेम्परेचर गॅप आहे हा झाल्यामुळं एकदम तापवलं, एकदा थंड झालं, एकदा तापवलं, एकदा थंड झालं, त्यामुळं ते खडक ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त वाढलेले बघायला मिळतात. फ्रीजिंग अँड थ्रॉईंग अँड द फ्रोस्ट वेजिंग. तर यामध्ये काय फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे, जास्त काय डीपमध्ये जायचं नाही. वॉटर कलेक्ट्स इन द रॉक क्रॅक्स. बारीक बारीक खडकांमध्ये तुमच्या पाण्याचं प्रमाण वाढलं जातं. पाणी जसं वाढेल तसं काय होणार आहे, जसं टेम्परेचर डाऊन होईल, टेम्परेचर डाऊन झालं काय होणार आहे, त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होणार आहे. आणि तो जो बर्फ आहे, मगाशी सांगितलं तुम्हाला, ती बर्फाची साईज वाढल्यानंतर काय होणार आहे, तर तो दगड फुटण्याला कारणीभूत ती गोष्ट ठरणार आहे. तर त्यामुळं हा इम्पॅक्ट इथं बघायला मिळतो, याच्यात काही जास्त नाही आहे. चला सॉल्ट वेदरिंगमध्ये बघितलं आपण. तर सॉल्ट वेदरिंगमध्ये काय होणार आहे की केमिकल वेदरिंग आणि सॉल्ट वेदरिंगमध्ये फरक आहे दोन्हीमध्ये. तर सॉल्ट वेदरिंग हा काय फिजिकल वेदरिंगचा थोडासा पार्ट बघायला मिळतो आणि तो केमिकल वेदरिंगचा सोल्युशनमध्ये आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळाल्या होत्या. तर सॉल्ट वेदरिंगमध्ये काय होणार आहे की सॉल्ट सोल्युशन इनकॉर्पोरेशन. आता तुम्ही समुद्रकिनारी गेला असेल तर समुद्रकिनारी काय होतं, हे समुद्राचं पाणी जे क्षारयुक्त पाणी आहे ते काय करतं, याच्यामध्ये साठायला चालू होतं. साठल्यानंतर काय होणार की दिवसभर तापमान वाढल्यानंतर त्यातलं बर्फ काय असेल तुला बारीक बारीक, आता हे मोठ्या स्केलला आपल्याला दिसत नाही, पण जे क्षार असतात त्याचं काय मिठात रूपांतर झालेलं बघायला मिळतं. आता हे जे सॉल्ट सोल्युशन इनकॉर्पोरेशन या खडकामध्ये गेलं, इथं तुमचं सॉल्ट फॉर्मेशन झालं असेल आणि हे वाढायला लागल्यानंतर काय होतं, ह्या बाहेरच्या दगडांना, हे सॉल्ट आहे तुमचं मीठ आहे, मग हे काय करणार आहे तुमच्या बाहेरच्या त्या दगडांना फोडायचं काम करणार आहे. त्यामुळे काय झालं, डिसलोकेशन ऑफ ग्रेन्स अँड लॉस ऑफ मटेरियल. मग हे जे थोडं थोडं काय करायला लागतं, त्याला डिस्ट्रीब्यूट करायला किंवा त्यांना इरोजन करण्यासाठी कारणीभूत कोण ठरणार आहे, सॉल्ट वेदरिंग करणार आहे. तर हे तेच सगळं दिलेलं आहे मी एकदम सोप्या शब्दामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये डायग्रामॅटिक फॉर्मॅटमध्ये सांगितल्यामुळे तुम्हाला कसं पटकन अंडरस्टँड होतं, एकदा वाचलं की तुम्हाला लक्षात येऊन जातं. मग हे वाचायची पण गरज नाही तेवढी, एवढं जरी कळालं सॉल्ट वेदरिंग सॉल्ट वेदरिंग ही जे माहीत आहे, तर हे कसं होतं, हा वाटला की कशात टाकतो आपण, केमिकल वेदरिंगमध्ये आपण टाकायला जातो. पण सॉल्ट वेदरिंग कशामध्ये ना, फिजिकल वेदरिंगमध्ये. कारण का ते काय करायला, फिजिकली ते डिस्लोकेट कशाला करायला, ते खडकांना डिस्लोकेट करताना बघायला मिळतं. एकदा कन्सेप्ट कळले की तुम्हाला ते टाकता येते इकडे तिकडे, सगळं पाठ करण्याची किंवा सगळं वाचण्याची काही गरज नाही आहे. बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार आहे, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी अँड द वेदरिंग. यामध्ये एखादं झाड, आता इथं दिले, तुम्ही बऱ्याच वेळेला फिरायला वगैरे डोंगरात गेल्यानंतर कळेल की एखादं झाड आहे, त्याला ते काय करतं, मोठ्या दगडांना फोडायचं काम करतं. जसं की आता ह्या मुळा आहे, तर मुळा काय करणार आहेत, आतले जे बारीक बारीक दगड असतील त्यांना फोडणार, मोठ्या दगडांना पण फोडणार. आतल्या बाजूला मुळा जे पाण्यासाठी किंवा मिनरलसाठी ह्या मुळा खालीपर्यंत जाताना बघायला मिळतात. तर हे कशामध्ये गणलं जातं, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी अँड द वेदरिंगमध्ये. आणि ह्युमन बिईंग बाय द डिस्टर्बिंग व्हेजिटेशन अँड प्लगिंग. आता ह्या गोष्टी कशा, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शेती करताना आपण ह्या गोष्टी करतो की जमिनीची मशागत असेल किंवा मोठमोठे मशिनरी वापरून, ट्रॅक्टर वगैरे वापरून किंवा JCB वापरून आपण त्या जमिनीचं खनन वगैरे केलं जातं. नंतर त्या मातीला परत बायोलॉजिकली गोष्टी बऱ्याचशा इम्पॅक्ट करतात आणि त्यात न्यूट्रिशन ॲड करण्याचं किंवा त्यातून न्यूट्रिशन सक करण्याचं काम करून करणार आहे, तुमचं पिकं करणार आहेत. इरोजन आणि वेदरिंगमधला फरक सांगितला होता मगाशी. अपक्षरण आणि विदारक कार्य. इट इज अ डिस्प्लेसमेंट सॉलिड बाय द कॅशानं विंड, वॉटर आणि आईस या तीन गोष्टींना जर होत असेल तर तुम्हाला काय म्हटलं, त्याला अपक्षरण असं म्हटलं होतं. वेदरिंगमध्ये काय होणार होतं की डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो, कशाचा, हवा पाणी वगैरे, हवेचा वगैरे, तर हवेचा नाही
सूर्याची किरणं वगैरे असतील तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वेदरिंगमध्ये बघायला मिळतो. इरोडेड मिनरल्स डिस्प्लेस, इरोजनमध्ये काय होणार आहे, ते जे अपक्षरण झालेले, झीज झालेली खडकं वगैरे असतील तर किंवा खनिज असतील तर ते ट्रान्सपोर्ट व्हायचं काम कसं होतं ना, इरोजनमध्ये. आणि वेदरमध्ये आर नॉट डिस्प्लेड, तिथल्या तिथं बघितलं पण एक्सप्लॉरेशन तिथल्या तिथं पडलं. नंतर तुमचं काय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीमुळं जे वनस्पती आहे त्याच्यामुळे झालेली झीज पण तिथंच पडली होती. नंतर तुमचं सोल्युशनमुळे कुठल्या केमिकल वेदरिंगमुळं तिथल्या तिथं डिस्लोकेट, फक्त डिस्लोकेट करायचं काम कशात केले, वेदरिंगमध्ये केले. आणि त्याला झीज करून त्याला वाहून घेऊन जायचं काम कोणी करणार आहे, इरोजनमध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ इरोजन्स आर वॉटर, विंड, आईस, थर्मल, ग्रॅव्हिटी इरोजन वगैरे आपण बघणार नाही. यात काय फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल बघितल्या आपण गोष्टी. ठीक आहे. वेन रॉक्स अंडरगो वेदरिंग सम मिनरल्स आर रिमूव्ड थ्रू द केमिकल फिजिकल लिचिंग बाय द ग्राउंड वॉटर अँड द देअर बाय कनेक्शन कॉन्ट्रॅक्शन वगैरे हे आपण सगळा पार्ट बघितलेला आहे. यात काय महत्त्वाचं नाही आहे. पुढं सॉईल फॉर्मेशन. आता ह्यामध्येच काय वेदरिंग आणि वेदरिंगमध्ये आता सॉईल फॉर्मेशन ही मोस्टली डिपेंड कशासाठी लागणार आहे, आपल्याला वेदरिंगला लागणार आहे. पण इरोजन झालं तर ते कसं होणार आहे, तर मातीचं धूप आपण इरोजनमध्ये कन्सिडर करणार आहे. पण वेदरिंग का गरजेचं आहे, मातीच्या निर्मितीसाठी आपल्याला वेदरिंग विदारक कार्य महत्त्वाची आहेत. आता आपण यात बघूया की सुरुवातीला काय, साधी गोष्ट, सुरुवातीला काय होणार आहे की जमीन हा मूळ खडक असेल, बेडरॉक असेल, हा पूर्ण सुरुवातीचा एकदम पडीक जमीन असेल, त्याला पाऊस वगैरे पडायला चालू झाला. पाऊस पडल्यानंतर काय होणार आहे, सिंपल हे पाणी खाली जाणार आहे. आणि याच्यात वेदरिंग म्हणजे जो आपण कुठला बघितला होता की फिजिकल वेदरिंग असेल किंवा तुमचा केमिकल वेदरिंगचा पण पार्ट असेल, हे पाणी खाली गेल्यानंतर ना हा जो मूळ खडक आहे इथं बघितला होता, याला काय ठिसूळपणे किंवा त्याच्यामध्ये एक वीक कंडिशन तर कुमकुवत व्हायला चालू होतं. नंतर त्याच्यात तुमच्यात काय बारीक बारीक तुमची पिकं असतील किंवा तुमचं आता असं धरून चाला की वनस्पतीची निर्मिती झाली. नंतर हॉरायझन फॉर्मेशन म्हणजे आता परत बऱ्याच वर्षानंतर काय होणार आहे की इथला बेडरॉक तुमचा खाली तसाच राहिला, इथला ठिसूळ झाला आणि वरची माती मशागत झाली असेल किंवा तुमचा वनस्पतींमुळे इथली एक लेअर तुमची वाढायला चालू होते. आणि वेल डेव्हलप्डमध्ये तुम्हाला ए हॉरायझन, बी हॉरायझन, सी हॉरायझन आणि डी हॉरायझन याला काय म्हटलं जातं, ते सॉईल प्रोफाईल. हे आपण तुम्हाला GS1मध्ये जो कशाचा टॉपिक आहे, मृदेचा टॉपिक आहे, याच्यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता हे कुठून सुरुवात झाली, हे वेदरिंगपासून सुरुवात झाली, विदारक कार्यापासून सुरुवात झाली. वेदरिंग झाल्यामुळे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा, चौथा टप्पा याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड तुमची एक प्रोफाईल तयार झाली. आणि जर इरोजन अपक्षरण व्हायला लागलं तर ही काय होणार आहे, ही पहिली लेअर उचलून घेऊन जाणार आहे, कोण पाणी घेऊन जाणार आहे किंवा हवा घेऊन जाणार आहे, ग्लॅशियर्स हिमनद्या घेऊन जाणार आहे. तर याला काय म्हटलं आपण, इरोजन. हे दोन गोष्टी आहेत. सुरुवात कुठून झाली, वेदरिंगपासून सुरुवात झाली आणि शेवट कुठं होणार आहे तुमचं इरोजन, जी की आपण म्हणतो मातीची धूप झाली. ह्या गोष्टी कशात इन्क्लूड होणार आहेत, इरोजनमध्ये होणार आहेत. एवढंच सांगण्यासाठी ह्या गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. पुढं मास मुवमेंट. एकदम जर सगळ्या गोष्टी जर मुवमेंट होत असेल, दगडाचे किंवा क्लिफ्सचे वगैरे, दरड कोसळणे किंवा तुमची माती भूस्खलन वगैरे होणे, ह्या गोष्टी कशात येणार आहेत, तुमच्या मास मुवमेंटमध्ये येणार आहेत. रॉकफॉल म्हणजे दरड कोसळणे, पटकन करणारे, हे कसे आहेत, एकदम झालेले आहेत. याला इम्पॅक्ट कशाला असतो, मास मुवमेंटला आपण बघितलं होतं मगाशी, त्या चार्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इम्पॅक्ट असतो. पुढे मड स्लाईड. याच्यामध्ये काय होणार आहे की फक्त मातीचा फ्लो जो माळींचा वगैरे झाला होता की तिथून घसरलं खाली, आणि ते कशामुळे झालं, दरड कोसळीला फक्त मॅक्सिमम काय राहणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इम्पॅक्ट करणार आहे की इथला दगड ठिसूळ झाला किंवा त्यातला डिसइंटिग्रेट झाला तर तो काय होणार, खाली पडणार आहे. मड स्लाईडमध्ये काय होणार आहे, याच्यात तुम्हाला पावसामुळे पाण्याचं जे हायड्रेशन आहे ती प्रोसेस झालेली असते आणि माती काय होते, लिक्विड फॉर्मॅटमध्ये एकदम द्रव रूपामध्ये तुम्हाला खाली आलेली बघायला मिळतात. ह्या दोन गोष्टी इथं इन्क्लूड केलेल्या आहेत. लँडस्लाईड पण सेम, ब्लॉक माउंटन्स तुम्हाला खाली येणार, रस्त्याला वगैरे आपल्याला पडलेलं बघायला मिळतात. आणि स्लंपिंगमध्ये काय होतात की माती असते तेवढी मड फ्लोमध्ये जेवढं हायड्रेशन झालं असतं तेवढं नसतं. हे आता तुमचा मातीच्या स्वरूपात आहेत पण ते टप्प्याटप्प्यामध्ये खाली येताना बघायला मिळते. ह्याला आपण काय म्हटलं, स्लंपिंग असं म्हटलं जातं. ही पण सॅच्युरेटेड म्हणजे पाण्यानं सॅच्युरेटेड थोडीशी जमीन झालेली बघायला मिळते. आता यात डिफरन्सेस दिला, सिम्पली फक्त तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून दिलं तिथं की रॉक स्लाईड जो अवेलेंच असेल, जे की तुम्ही एखाद्या घाटामध्ये वगैरे गेल्यानंतर बघायला मिळतात की दरड कोसळी वगैरे. नंतर डिफॉरेस्टेड लँडमधून डेब्रिज फ्लो, इथला जो इथं तुम्हाला काय आहे की जंगल आहे
जंगलामुळे काय होणार आहे, तुमची जो पाण्याची धूप किंवा पाणी खाली वगैरे जास्त मुरायला मदत होते. खाली तुम्हाला काय होणार आहे, इथं मुरल्यानंतर तो डेब्रिज म्हणजे एकदम खाली तुम्हाला सॅच्युरेटेड पाणी वगैरे इन्क्लूड झाल्यानंतर डेब्रिज खाली आलेला बघायला मिळतात. वोल्कॅनोमुळे काय झालं, हा वोल्कॅनोच्या मड फ्लो, कारण वोल्कॅनोमधनं पण ज्वालामुखीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला लावायचं असं काही नाही आहे, त्यातनं मड पण जी मातीचा गाळ वगैरे असेल तो येण्याचे चान्सेस पण आपल्याला बघायला मिळतात. हेड क्रॅम्प वगैरे स्लंपिंग बघितला होता, टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला खाली आलेलं बघायला मिळतात. आणि सॉलिफिकेशन हे सरकण्याचं, म्हणजे जास्त इकडे जसं डेब्रिज फ्लो झाला असेल किंवा तुमचा मड फ्लो झाला असेल किंवा सॉईल फ्लो झाला असेल तर त्या पद्धतीने होत नाही. पण याच्यामध्ये पण तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं, सॅच्युरेशन झालेली जमीन बघायला मिळते आणि त्यातून तुम्हाला रस्ते डॅमेज वगैरे झालेले बघायला मिळतात. हा चार्ट महत्त्वाचा आहे, हा बघून ठेवा. स्लाईड, हीव आणि फ्लो ह्या 3 गोष्टी बघायला मिळतात. आता स्लाईडमध्ये सरकणार असेल, फ्लो असेल आणि हीवमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायला मिळतात. आता ड्राय एअर असेल तर सरकण्याचं की लँडस्लाईड झाले, दरड कोसळणे, पूर्ण ड्राय एअर आहे, त्यात पाण्याचं प्रमाण काहीच नाही तर तुम्हाला स्लाईड बघायला मिळतात. त्यात जर वेटनेस वाढला असेल की मातीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं असेल तर ते कुठं जाणार आहे, फ्लोमध्ये कन्सिडर होणार आहे. आणि ते कसं फास्ट, मग त्यात मड फ्लो येणार, अर्थ फ्लो आणि सॉलिफिकेशन आपल्याला बघायला मिळतं. सॉलिफिकेशनमध्ये काय होणार आहे, त्या मातीमध्ये पाण्याचं कंटेंट वाढलं जातं आणि जमीन धसायला चालू होते. तुम्ही पश्चिम घाटामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सॉलिफिकेशन झालेलं बघायला मिळतं, कारण का जमीन धसण्यामागं तुमचे जे रोड वगैरे असतील घाटाकडनं जाणार आहे तर ते खाली दबलेले असतात. का, सॉलिफिकेशनमध्ये त्यात पाण्याचं कंटेंट वाढलेलं असतं आणि ती जमीन खाली धसत गेलेली बघायला मिळते. नंतर हीवमध्ये काय होणार आहे की फ्लो, ज्यात स्लंपिंग वगैरे सॉईल क्रिप वगैरे आले तर त्यात टप्प्याटप्प्यानं झालेल्या गोष्टी बघायला मिळतात. तर हीवमध्ये काय, हिविंग ऑफ द सॉईल ड्यू टू द फ्रोस्ट ग्रोथ अँड द अदर कॉजेस. फ्लो अँड द स्लाइड्स आर द 3 मोस्ट कॉमन फोर्सेस इन द ठीक आहे. मास मुवमेंटमध्ये स्लो मुवमेंट, रॅपिड मुवमेंट आणि लँडस्लाईड. आता स्लो मुवमेंटमध्ये बघा की यामध्ये काय झाले, क्रीप इज वन ऑफ द टाईप अंडर द कॅटेगरी विच आपण झालेलं ते. आता क्रीप वगैरे गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. सॉलिफिकेशन सांगितलं इथं. याच्यामध्ये पण काय व्हायला लागले की जमिनीमध्ये धसताना आता ही काय व्हायला लागले की याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण वाढल्यामुळं ही धसत किंवा सरकत झालेलं बघायला मिळतात. मग यामध्ये तुमचे पोल असतील ते चेंजेस झाले असेल, त्यांचे डायरेक्शन चेंज झालं तर कळतात की आपल्याला क्रीप किंवा सॉलिफिकेशन ही स्लो मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. तसंच तुमचे हे काय आले की दगडगोटे असतील तर दगडगोटे पण सरकत येताना काय होणार, याच्यात पण पाण्याचा कंटेंट वाढायला लागतात. हा खाली सरकताना दिसतात किंवा खाली रुतताना पण आपल्याला बघायला मिळतात. रॅपिड मुवमेंटमध्ये एकदम झालेल्या बघितलेल्या movement of the water saturated clay silt earth minerals and the low angle traces the hill sides known as the earth flow and quite often वगैरे आपण ह्या बघूया. The another type category is called as the mud flow. जसं की माळीणला झाला होता, माळींची दुर्घटना झाली होतं तर तिथं पण आपल्याला ह्या पटकन झाल्या एकदम काय होणार आहे, रॅपिड मुवमेंट होणार आहे आणि त्यामुळं ही जमीन खाली सरकून आली आहे. ही आता डायग्राम आहे बघा. याच्यामध्ये काय झालं, पाण्याचा कंटेंट वाढला, परत ते एकदम सटकन खाली आलेलं आहे. अशा पद्धतीचे ॲव्हलॅंच असतील किंवा मड फ्लो असतील तर हे कुठं आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. उत्तराखंडमध्ये असेल ते पुढे एखादा आपण पार्ट घेतला असेल त्यातला. लँडस्लाईड सेम एक्सप्लेन करून सांगितलं. स्लंपिंग सांगितलं होता, स्लंपिंग टप्प्याटप्प्यामध्ये होताना बघायला मिळतं. लँडस्लाईड तुमचे पटकन एकदम सगळा ब्लॉक आहे तो सगळ्याचा सगळा खाली घेऊन येताना बघायला मिळतो. तर इंडियामध्ये कोणत्या लँडस्लाईडसाठी भूस्खलन जे होतं ते कुठं सगळ्यात जास्त होतं तर हा जो रिजन आहे कोणता, हिमालयन रिजन आणि वेस्टर्न घाट जो पश्चिम घाट आहे इथं सगळ्यात जास्त आपल्याला ॲव्हलॅंच किंवा लँडस्लाईड बघायला मिळतात, दरड कोसळणे वगैरे. तर त्याच्यामागे रिझन काय, आता उत्तराखंडमध्ये बऱ्याच वेळेला बघतो की किती लोक डिझास्टरमध्ये गेले आहेत लँडस्लाईडमुळे. मोस्ट ऑफ द काय लँडस्लाईडमुळे, भूस्खलनामुळे किंवा तुमच्या खाली येण्यामुळे. तुम्हाला माहिती आहे की आपण बघितलं होतं की 10वीचं बोर्ड असेल किंवा आता आपण 11वीमध्ये पण शिकणार आहोत की जो हिमालय निर्मित झाला आहे तर तो कशापासून तयार झाला आहे की 2 प्लेट एकत्र आल्या, त्याच्या खालचा जो सी होता 33 आणि त्याच्यापासून आपल्याला जो तिथं जे स्तरित खडक होतं ते काय खडक व्हायला लागलं, अपलिफ्ट झालेलं बघायला मिळालं. तर अपलिफ्ट झालेलं ह्या 2 प्लेट्स असतील
इथला तुमचा समुद्र होता, इथं काय स्तरित खडक, तिथला जो गाळ असेल, गाळापासून जे खडक तयार झालं असेल त्याच्यापासून आपला हिमालय निर्मित झाला होता. मग हिमालय निर्मित होताना हे जे खडक आहेत हिमालयावर असणारे, म्हणजे उत्तराखंड पण तुम्हाला माहिती आहे हिमालयामध्ये आहेत, तर उत्तराखंडमधला जो खडक आहे तर तो कसा येणार आहे, स्तरित खडक येणार, त्याला एकजूटपणा नाही आहे. ज्या वेळेला एखादं प्रेशर पडायला लागलं किंवा पाण्याचं प्रमाण वाढायला लागलं त्याच्यामध्ये, किंवा तुमचं डॅममुळे झालं, किंवा रस्त्याचं तयारी चालू असेल, किंवा एखादं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल, तर ते खडक काय होणार आहे, तुमचं तेवढं सॉलिड नसल्यामुळं, एक जिन्नसी नसल्यामुळे ते काय होणार, निसरायला चालू होतं. त्यामुळे सगळ्यात जास्त लँडस्लाईड तुम्हाला कुठे बघायला मिळतात की उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. आणि तिथं डॅमची संख्या, धरणांची संख्या पण वाढलेली आहे, रस्त्याचं बांधकाम पण वाढलेलं आहे, टनेल्स वगैरे, त्याच्यामुळं आपल्याला उत्तराखंडमध्ये हे लँडस्लाईड बघायला मिळतात. इरोजन अँड डिपॉझिशन. इरोजन अँड डिपॉझिशन महत्त्वाचे 2 मुद्दे आपण म्हणजे पुढे जाऊन बघणार आहेत. इरोजन म्हणजे काय, अपक्षरण. डिपॉझिशन म्हणजे निक्षेपण. इरोजन कशामुळे झालं की वेदरिंग झाल्यानंतरनं, विदारक कार्य झाल्यानंतरनं त्याला झीज करून त्याला घेऊन जायचं काम कशा थ्रू, पाण्या थ्रू असेल, वाऱ्या थ्रू असेल, किंवा तुमच्या हिमनद्या थ्रू असतील, यांना घेऊन जायचं काम कशात झालं, इरोजनमुळे झालं, अपक्षरणामुळं. आणि डिपॉझिशनचं काम काय की ते जे आणलेलं, वाहून आणलेलं, कोणी आणलेलं, नदीनं आणलं असेल, तुमच्या वाऱ्यानं आणलं असेल, किंवा हिमनद्यांनी आणलं असेल, त्याला डिपॉझिशन किंवा निक्षेपण करण्याचं काम कोण करणार आहे, या डिपॉझिशनच्या कंडिशनमध्ये होणार आहे. तर ते रिप्रेझेंट 3 मॅटर कोणते आलं, विंड आलं असेल, लिक्विडमध्ये तुमचा वॉटर आले असेल, आणि सॉलिडमध्ये ग्लॅशियर्समध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. त्यात काय असं मेजर गोष्ट नाही आहेत. हां, आता तिन्ही गोष्टी सिम्पली एक्सप्लेन करून सांगितल्यात की वेदरिंग म्हणजे काय, इरोजन अपक्षरण म्हणजे काय, निक्षेपण म्हणजे काय. आता वेदरिंग, विदारक कार्यामध्ये काय होणार आहे, वॉटर गेटिंग इन टू द क्रॅक्स आणि फ्रीजिंग, ब्रेकिंग डाऊन द रॉक. बघितलं वेदरिंगमध्ये काय, पाणी त्यात कशात गेलं, दगडामध्ये गेलं, त्याला थंड हवा लागल्यानंतर किंवा वातावरण टेम्परेचर खाली गेलं असेल, कमी झालं असेल, तर त्याचं काय रूपांतर बर्फामध्ये झालं, आणि बर्फामुळे काय झालं, तो खडक फुटला गेला. तो फुटलेला खडक काय झाला, रेन वॉशेस अवे फ्रॉम द हिल स्लाइड. ते काय घेऊन जायचं कोणी काम केलं, पाण्यानं काम केलं. आणि रॉक सेटलिंग ॲट द बॉटम ऑफ द वोल्कॅनिक माउंटेन आफ्टर द इरप्शन, म्हणजे तो जो रॉक आला, ते जे खडक आला असेल, तर तिथं डिपॉझिशन होण्याचं काम, गाळ, जसं की नदी काय करणार आहे, तुमचं गाळ घेऊन येणार आहे, आणि डिपॉझिशन कुठे करणार, एखादा प्लेन सरफेसला तुमचं निक्षेपणाचं कार्य बघायला मिळतं. नंतर वेव्ज, कुठले, समुद्रामधल्या वेव्ज विरिंग डाऊन द क्रॉक क्रिएटिंग द सी क्लिफ, जे तयार झाले असेल ऑन दी स्पॉट, आणि त्यांना घेऊन जायचं, आर्चेस वगैरे ह्या आपण बघणार आहोत पुढे जाऊन. फ्लड वॉटर वगैरे असेल, ह्या गोष्टी आहेत, एकदा वाचून घ्या. यात काय मेजर असं मोठी गोष्ट नाहीत. आपण वेदरिंग, इरोजन आणि डिपॉझिशन तिन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलं. एकदा व्हिडिओ पॉज करा, एकदा वाचून घ्या, त्यामध्ये काय तुम्हाला जास्त बघायला मिळणार नाही आहे. सॉईल फॉर्मेशन फॅक्टर्स, सगळ्यात महत्त्वाचं काय, सॉईल कशी तयार झाली. आता ही तुम्हाला GS1 मध्ये जो कुठला पार्ट आहे, कृषीचा पार्ट आहे, याच्यामध्ये मेजरली विचारलं जातं. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सॉईल तयार होण्यासाठी कोणते कोणते घटक कारणीभूत ठरतात. यातला 5 घटक आहेत टोटल. तर त्यात पॅरेंट मटेरियल, पॅरेंट रॉक जो असेल, मूळ खडक जो असेल, तर त्याला. नंतर रिलीफ, त्याचा उतार वगैरे कोणता आहे तिथं. नंतर दुसरा क्लायमेट, हवामान तिथलं आहे काय, कारण का हे तुमचं ओरिजिनल रॉक झाला. क्लायमेट तुम्हाला एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये काम येणार आहे. रिलीफ, नंतर फ्लोरा, फुना, हे पण तुमचं एक्झोजेनिकमध्ये येणार आहे. आणि टाईम, हा फॅक्टर कुठले आले, तुमचं सॉईल फॉर्मेशन फॅक्टरमध्ये बघायला मिळतात. तर पॅरेंट रॉक्स, क्लायमेट, रिलीफ, फ्लोरा आणि फोना, नंतर टाईम, ह्या तुमच्या इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. यातला सगळ्यात ॲक्टिव्ह फॅक्टरमध्ये बघायला गेलं तर हे तुमचा ॲक्टिव्ह फॅक्टरमध्ये येणार आहे. आणि ॲक्टिव्ह आणि क्लायमेट हे कंटिन्युअसली तुमच्या सॉईलवर क्रिया करायचं काम करणार. आता हे काय, हे तुमचा झालेलं पार्ट असेल. पॅरेंट रॉक तुमचा पॅसिव्ह फॅक्टरमध्ये येणार, नंतर रिलीफ तुमचा पॅसिव्हमध्ये येणार, आणि टाईम तुमचा कशात एक न्यूट्रल फॅक्टर म्हणून काम करत असतो. आणि ॲक्टिव्ह फॅक्टरमध्ये हे 2 काम करत, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा क्लायमेट असेल, हे तुमचं ॲक्टिव्ह फॅक्टर म्हणून काम करणार आहे. तर पॅरेंट रॉक काय काय डिसाईड करणार आहे आपण इथं बघूया. पॅरेंट रॉक जे मूळ खडक आहे, मूळ खडक म्हणजे कसं, आपण माहिती आहे की लहान मूल एखादं जन्माला आलं तर ते कुणावर गेलं, आईवर गेलं, वडिलांच्यावर गेलं, असं आपण म्हणत असतो. तर त्याचा पॅरेंट रॉक,
त्याच्यानुसार घेतला तर पॅरेंट रॉक मूळ खडक कोणता. आता समजा की मूळ खडक हा अग्निश खडक असेल तर तो कोणत्या पद्धतीचा जर काळ्या कलरचा आला असेल, वोल्कॅनिक रॉक असेल, बेसॉल्टिक रॉक वगैरे असेल तर त्याला आपण काय म्हणणार, तिथून जी माती तयार होणार ती काळीच होणार आहे. जसं मराठवाडा किंवा इकडच्या भागात आहे. कोकणात गेला तर त्याचा मूळ खडक कोणता आहे, लॅटराइट खडक आहे, जांबा खडक आहे, त्याचा मूळ खडक झाला आणि त्याच्यापासून निर्मिती कशाची होणार आहे, लाल मातीची होणार आहे. तर हा फरक होतोय. तिथली जी काळी माती ती नंतर कोकणातली तुमची लाल माती निर्मिती हे कशामुळे झालं तर पॅरेंट रॉकमुळे. आता इथं कोणते कोणते पॉईंट आले बघा. डिटरमाइन द कलर, त्याचा जो रंग आहे तो कशा मूळ खडकापासूनच येणार आहे. नंतर त्याचं टेक्स्चर असेल. नंतर केमिकल प्रॉपर्टीज, आता जांबा खडकाच्या बाबत बघायला गेलं तर त्यातल्या केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या मातीमध्ये पण बघायला मिळणार आहे. तसंच कुठलं काळी माती आहे तर त्याचा जो बेसॉल्टिक खडक आहे तर त्याची पण प्रॉपर्टीज तुम्हाला काळ्या मातीमध्ये बघायला मिळणार. मिनरल्स कोणते आहेत, आता लॅटराइट खडक, जांबा खडकामध्ये कोणते मिनरल्स आहेत तर तुमचे आयन वगैरे असतील, लोहाचं प्रमाण असेल, बॉक्साईडचं प्रमाण असेल तर ते पण बघायला मिळतं. कंटेंट आणि परमॅबिलिटी म्हणजे तो आता जांबा खडक कसं त्यातून पाणी लगेच निघून जातं पण तुमची काळी माती घेतली तर ती कसं पाणी धरून ठेवायची क्षमता असते. हे कशावर डिपेंड झालं, तुमच्या पॅरेंट रॉकवर, मूळ खडकावर. हे तेवढं लिहून घ्यायचं, मूळ खडक कशावर इम्पॅक्ट करतो ते. नंतर हवामान, क्लायमेट कोणतं, तापमान असेल तर तापमानामुळे कुठं वाळवंटातलं तापमान असेल त्यानुसार तुमची माती तिथली चेंज होणार. रेनफॉल, आता रेनफॉल कुठलं लॅटराइट सॉईल असेल, जांबा खडक, इथं तुम्हाला पाऊस जास्त मिळतो त्यामुळे तिथं तुम्हाला खड्डे म्हणजे पोरोसिटी जास्त, सच्छिद्रता जास्त बघायला मिळते. तेच जर तुम्ही रेनफॉल दुसऱ्या एरियामध्ये बघायला गेलं तर वेगळ्या पद्धतीनं बघायला मिळेल. रेट ऑफ वेदरिंग, त्याचं स्पीड क्लायमेटमुळे म्हणजे तर तापमान आपण बघितलं होतं. कुठलं PVT 2 ॲक्शन बघितल्या होत्या, त्यातलं टेम्परेचर किती इम्पॅक्ट करत होतं ते बघितलं. ते त्याच्यामुळे वेदरिंगचा इम्पॅक्ट होता. आणि ह्युमस फॉर्मेशन म्हणजे तुमचे टेम्परेचर आहे तिथं नंतर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी व्हायला लागल्यात तर ह्युमस फॉर्मेशनचं तुम्हाला प्रमाण कमी जास्त प्रमाणात बघायला मिळेल. रिलीफ म्हणजे तिथला चढ उतार वगैरे असेल, किती उंचीवर आहे, त्याचा स्लोप किती आहे. जर डोंगराळ भागात गेला तर तिथं स्लोप जास्त असतो आणि इरोजनचं प्रमाण असेल किंवा ती मातीचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात दिसतं. जमिनीची धूप आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसते. तेच जर उतार असेल तर इथं डिपॉझिशन होतं आणि तिथं सॉईल फॉर्मेशन फॅक्टर तुमचा जास्त प्रमाणात दिसतो. डिटरमाइन द ॲक्युम्युलेशन ऑफ द सॉईल, स्लोपनुसार म्हणजे स्लोप जर जास्त असेल तर तुम्हाला त्या कशावर, उतारावर जास्त सॉईल थिकनेस त्याचा जो असेल, मातीचा थिकनेस तुम्हाला जास्त दिसणार नाही पण तुम्हाला सपाट जमीन जर असेल तर तिथं मातीचं थिकनेस जास्त बघायला मिळेल. नंतर फ्लोरा, फोना आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे तुमच्या तिथं वनस्पती कोणत्या आहेत, नंतर प्राणी कोणते आहेत, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मातीच्या निर्मितीमध्ये बघायला मिळतो. आणि टाईम, जेवढा काळ जास्त तेवढा तुम्हाला वेळ लागणार आहे. हे आपण 8वीमध्ये बरेचसा पार्ट बघितला होता, परत एकदा फक्त रिवाईज करून घेतलेला आहे. पुढं टोपोग्राफी बघितला, स्लोप अनुसार आपल्याला या गोष्टी इन्क्लूड करता येतात. क्लायमेट बघितला, रिलीफमधला फॅक्टर, पॅरेंट मटेरियल झाला असेल. नंतर टोपोग्राफीमध्ये जेवढा स्लोप असेल इथं तुमचे चांगल्या पद्धतीची सॉईल बघायला मिळेल. इथं तुम्हाला पुअर सॉईल, कारण की इथं काय राहणारच नाही, आणि ॲव्हरेज सॉईल इथं थोड्या प्रमाणात दिसेल. आणि जो स्लोप पार्ट आहे तर इथं आपल्याला सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीची शेती करण्यासाठी जागा मिळू शकते. नंतर क्लायमेट, हवामानामध्ये काय मॉइश्चर इन द टर्म्स ऑफ इंटेन्सिटी असेल, नंतर टेम्परेचर, ह्या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट करतात. इथलं जर गोष्टी आहेत तर त्या गोष्टी इम्पॅक्ट कशावर करणार, सॉईल फॉर्मेशनमध्ये बघायला मिळतात. इन ट्रॉपिकल, हा महत्त्वाचा मुद्दा, एक मिनटं, डिसिलिकेशन, पोडोझोलायझेशन म्हणजे जी सॉईल फॉर्मेशन टेक्निक आहे त्याला आपण म्हटलं जातं. आता इल्युएटेड सॉईल, इथून तुमचं काय होणार आहे, जे पाणी असेल किंवा तुमचे खनिजे वगैरे असतील तर त्या काय होणार, खाली निघायला लागलेत. ह्याला काय म्हटलं, इल्युएटेड हॉरायझन. ह्याला नाव असंच पाठ करून ठेवा, इल्युएटेड हॉरायझन. ईवाला असेल तो काय सांगतोय की इथून खाली तुमच्या मिनरल किंवा त्याचं खाली जाण्याचं डायरेक्शन चालू होते. आणि इल्युएटेड सॉईल म्हणजे इथं तुमच्या हे जे मिनरल्स वरून खाली आले असतील तर त्यांना डिपॉझिट, त्यांना साठवून ठेवायचं काम कुठल्या लेअरला होणार आहे, इल्युएटेड हॉरायझनला बघायला मिळतात. तर हे दोन डिफरन्स आहेत, आय आणि ईमधला. इथला ईमध्ये काय होणार आहे, तुमचं खाली जाण्याचं प्रमाण चालू होणार आहे आणि सेटल व्हायचं काम कशाचं होणार आहे, आय इलमध्ये चालू होणार आहे. नंतर डिसिलिकेशन, रिमूव्हल ऑफ सिलिका फ्रॉम द सॉईल इज कॉल्ड एज डिसिलिकेशन. आणि नंतर इन ट्रॉपिकल क्लायमेट्स इन एरियाज विथ द इंटरमिजिएट प्रेसिपिटेशन कंडिशन, कॅल्शियम कार्बोनेट नूडल्स, कंकर आर द फॉर्म. इथं कुठे होणार आहेत, कंकर कुठे फॉर्म होणार आहेत, ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये आपल्याला बघायला मिळतील.
बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी बघितली मगाशी, फक्त एक्सप्लेन करून सांगतो की बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय होणार आहे की हे जे झाडं वगैरे आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, खालचे जे ऑर्गॅनिझम असतील तर ते काय करणार आहेत, सॉईलमध्ये न्यूट्रिशन वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं किंवा त्याचं स्ट्रक्चर बदलायचं काम कोण करणार आहे, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज करणार आहेत. मग यात गांडूळ असतील किंवा बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील हे आपल्याला इम्पॅक्ट करताना बघायला मिळतात. टाईम, वेळ आता डिसाईड कशी करणार आहे, मी सांगितलं न्यूट्रल फॅक्टर म्हणून काम करत असते. इमॅच्युअर सॉईल असेल, नंतर कालांतरानं त्याच्यात स्ट्रक्चर चेंज झालं, इतकं तुम्हाला मातीचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसतं. नंतर परत झाड मोठं आलं तर ते काय करणार आहे, ह्या बेडरॉकला जे मूळ खडक आहे त्याला फोडण्याचं आणि तिथले कंटेंट वाढवण्याचं काम कोण करणार आहे, ते ऑर्गॅनिझम किंवा त्या फ्लोरा फोना आपण बघितलं हे की ॲक्टिव्ह फॅक्टर म्हणून काम करत असतात. हे कशामुळे झालं, इथं पहिल्या 100 वर्षामध्ये ही गोष्ट घडली होती, नंतर 300 वर्षानंतर ही झाली, नंतर 900 वर्षानंतर ह्या गोष्टी ॲक्टिव्हिटी व्हायला लागलेल्या आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की तुमच्या इथे एखादी पडीक जमीन असेल तर ती इथं झाली, नंतर काही दिवसानंतर त्याच्यात पिकं घेतल्यानंतर किंवा पाणी वगैरे दिलं, क्लायमॅटिक ॲक्शन केले. मग ह्यात आपण कसा ह्युमन फॅक्टर जो मानवी ॲक्टिव्हिटी त्यात इन्क्लूड केल्यामुळे याचं स्पीड आहे ते फास्ट पद्धतीने होतं. नॅचरल जर बघायला गेलं तर 1 सेंटीमीटर सॉईल तयार व्हायला 1000 वर्ष लागत असतं, 1 सेंटीमीटर लेअर तयार व्हायला. पण ते जर मानवी कृत्यामध्ये बघायला गेलं तर ते आपण 10 वर्षामध्येच बऱ्याचशा गोष्टी ॲक्टिव्हली करू शकतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण बघितलं तर टाईम, सॉईलमध्ये सॉईल फॉर्मेशन फॅक्टरमध्ये पॅरेंट मटेरियल तुमचं आलं असेल, नंतर टोपोग्राफी हे पॅसिव्हली काम करणार आहेत. मग आता माणसाचा इम्पॅक्ट जो म्हणतो तुम्ही तुम्हाला सॉईल फॉर्मेशनमध्ये पॅरेंट मटेरियल फोडण्यासाठी आपण काय ट्रॅक्टरचा यूज असेल किंवा तुमचा एखाद्या कारखानदारीचा यूज असेल तर त्याचा किंवा पाण्याचा यूज असेल तर तो आपण पॅरेंट मटेरियलला क्रिएट सॉईल फॉर्मेशनसाठी यूज करू शकतो. टोपोग्राफी पण आपण चेंज करायचं कुठं मशिनरी यूज करून आपण करू शकतो. नंतर क्लायमेटमध्ये कोणत्या आल्या, कारखाने असतील किंवा तुमचे हवा पाणी तापमान वगैरे याचा इम्पॅक्ट आपल्याला किंवा वनस्पतीचा इम्पॅक्ट झालेला बघायला मिळतो. ऑर्गॅनिझममध्ये पण बघितलं होतं. आणि टाईम पण जेवढी लोकं असतील किंवा पॉप्युलेशन वगैरे वाढले किंवा पॉप्युलेशनचा इम्पॅक्ट पण आपल्याला टाईम फॅक्टरला झालेला बघायला मिळतो. हे सिम्पलमध्ये होतं. हा जिओमॉर्फिक प्रोसेसमधला हा पहिला पार्ट झालेला आहे. पुढचा पार्ट घेऊन येऊया आपण थोडा. त्याच्या अगोदर ह्याचे रिव्हिजन नोट्स असतील, नोट्स फॉर्मेशन असतील, काही शंका असतील तर तुम्ही ॲपवर बिंदासपणे टाका, शंका नसेल तर कॉल करा. तोपर्यंत धन्यवाद.